जळे स्थळे काष्टी पाषाण सर्व चराचरामध्ये भरून उरलेला चैतन्य रूपी भगवान कृष्ण परमात्मा, जगातील सर्व संत महात्मा, ज्या चारवाकाला इथल्या व्यवस्थेने बदनाम केलं तो महात्मा चारवाक, ज्याने जे जसं आहे तसं तत्वज्ञान जगाच्या समोर मांडलं ते चारवाक, त्यांनाही अभिवादन करतो, नतमस्तक होतो. जगाला शांतीचा संदेश देणारे, करुणेचा संदेश देणारे, प्रेमाचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध, आम्हाला युद्ध नको, आम्हाला शांती हवी असा संदेश ज्याने दिला आणि युद्ध सोडून जगाच्या कल्याणासाठी महात्मा झाला महात्मा गौतम बुद्ध. 12व्या शतकामध्ये इथली जात ज्याने मोडीत काढली, जगामधला पहिला पुतळा लिंगायत धर्मीय लोकांनी बसवला नाही, तर रशियामध्ये त्यांचा पहिला पुतळा उभा करण्यात आला. त्यांचं स्मारक लंडनमध्ये निर्माण झालं आणि ज्याने 18 पगड जातीच्या माणसांना आपल्या धर्मामध्ये घेऊन, सामान्य माणसांचा, 18 पगड जातींच्या माणसांचा धर्म, वीरशैव संप्रदाय कर्नाटकाच्या मातीमध्ये जन्माला घातला. पहिली जगातली लोकशाही ज्याने निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही हे तत्वज्ञान जगाला सांगितलं ते महात्मा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये जन्माला आलेले आणि ज्यांचा ग्रंथ महाराष्ट्र देश आणि जगात पोहोचला. भारतातल्या सगळ्या भाषा ज्या ग्रंथामध्ये आल्या आणि 16-18 वर्षाच्या आत ज्याने खऱ्या अर्थानं विश्व मानवाची कल्पना करून हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, हे वसुधैव कुटुंबकमचं खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती तत्वज्ञान ज्याने जगाला सांगितलं ते ज्ञानेश्वर माऊली. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी या भावनेतून. कीर्तनाचा मूळ अर्थ आणि उद्देश फक्त सांगितला नाही, महाराष्ट्र पिंजून काढला, पंजाबपर्यंत पोहोचला. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये ज्यांचे अभंग अत्यंत आदराने शीख मंदिरामध्ये म्हटले जातात, गुरुद्वारामध्ये म्हटले जातात, ते भारत भ्रमण करणारे संत नामदेव महाराज. चोखा मेळा, नरहरी सोना, सावता माळी, ज्याने शेतामध्ये, मातीमध्ये, विहिरीमध्ये, भाजीपाल्यामध्ये आपला विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, सावता माळी. कधीच कुठल्या मंदिरात गेले नाहीत, कधीच कुठल्या धार्मिक क्षेत्री गेले नाहीत. घाम गाळला आयुष्यभर, त्या घामामध्ये त्यांना आपला विठ्ठल दिसला. मुक्ताबाई जनाबाई, निवृत्तीनाथ सोपानदेव, सेना नावी, गोरा कुंभार आणि ही सगळी परंपरा, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज आणि या विचारपीठाचे जे प्रमुख आहेत दिलीप महाराज आणि उपस्थित असलेले सर्व जिज्ञासू भक्त, अर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, ज्ञानी भक्त आणि एवरवटी गावातील मायबापा हो भक्तजन. थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विषयाला सुरुवात करतो. 2-3 वर्षापासून आपल्या गावामध्ये सप्ताह होतोय. शेवटचा दिवस आहे. निरूपणाची आणि प्रवचनाची सेवा आपण मला दिला आणि शेवटच्या दिवशी कुठला विषय घ्यावा येता येता विचार करत होतो आणि एक महत्वाचा विषय घेतोय. त्या विषयावरचं निरूपण या ठिकाणी होणार आहे. फक्त 2 शब्दावर निरूपण होईल. संपूर्ण ओळीवर निरूपण वेळेअभावी शक्य नाही आणि म्हणून आजचा जो विषय मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे, आजचा विषय तुम्हाला कोणालाही आवडणार नाही, तुम्हाला राग येणार आहे, तुम्हाला चीड येणार आहे, तुमचं मन अस्वस्थ होणार आहे, तुम्ही दगडधोंडी मला मारू शकता. एवढा विद्रोही विषय, एवढा क्रांतिकारी विषय. कारण 12व्या शतकामध्ये संस्कृत भाषेच्या विरोधामध्ये बंड करणारा पहिला महापुरुष जर कोण असेल तर संत ज्ञानेश्वर माऊली. संस्कृत सामान्याला समजत नाही. लोकांच्या लोकभाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये ज्याने ज्ञानेश्वरी मांडली, ज्ञानेश्वरी सांगितली, हे प्रचंड क्रांतिकारी विद्रोही पाऊल होतं संत ज्ञानेश्वर माऊलीचं. 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन त्याने वारकऱ्यांना पुढे घेऊन गेलं. नाथ संप्रदायातून आलेलं तत्वज्ञान सामान्य करत आम्हा तुम्हाला आमच्या तुमच्यापर्यंत आणून ठेवलं. ते ज्ञानेश्वर माऊलीचा हा विषय सगळ्या साधू संतांचा सार.
जगातल्या सगळ्या धर्मग्रंथाचा सार आणि एकूणच सगळ्या अध्यात्मातल्या विचारांचा सार आजच्या कार्यक्रमामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून आजच्या निरूपणाची जी उभी आहे, जी माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे, ती जर नाही समजली तर आम्हा तुम्हाला कितीही फेऱ्या मारून, कितीही प्रदक्षिणा घालून, किती रामराम म्हणून, किती कृष्ण म्हणून आमच्या तुमच्या जीवनामध्ये हाती काहीच लागणार नाही. रिकामे आलो रिकामे जाणार आहोत. आणि म्हणून अत्यंत महत्वाची ओवी, मी अविवेकाची काजळी फेडवून विवेक दीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. ही ओवी आहे. यातले फक्त 2 शब्द, अविवेक आणि विवेक, या 2च शब्दावर आजचं निरूपण या ठिकाणी होणार आहे. मायमौल्यांना खूप छान वाटलं, बरं वाटलं की मायमौल्यांची संख्या खूप चांगली आहे. खेड्यापाड्यामध्ये आध्यात्मिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये संख्या खूप कमी होत चाललेली आहे. नको त्या गोष्टीमध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आहे, जागा सुद्धा पुरत नाही. छान वाटलं, धन्य झालो. एवढ्या मायमाऊली आल्यात, एवढे सगळे मान्यवर मंडळी आले आहेत. आणि माझं आज भाग्य आहे की ज्या गुरुजीने मला कान धरून शिकवलं, छेडी मारून शिकवलं, मला उठा बशा करायला लागल्या, ते गुरुजी माझ्या समोर आहेत आणि पहिल्यांदा माझं निरूपण ते ऐकत आहे. माझी भाषणं ऐकलीत आहे, माझे अनेक कार्यक्रम त्यांनी ऐकले. आदरणीय भाऊराव काळे सर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सावरी या शाळेतून ते सेवानिवृत्त झाले. हिंदी विषय शिकवतात आणि खऱ्या अर्थानं आर्य समाज विचाराचे व्यक्तिमत्व आहे. ते माझे गुरु आहेत. त्याचा गौरव मला या ठिकाणी वाटतो. त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. मला ज्याने इथं घेऊन आलं ते एक अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व, निर्भीड व्यक्तिमत्व, निर्भय व्यक्तिमत्व आणि प्रामाणिकपणे काम करता करता हजारो संकट ज्यांनी आपल्या अंगाखांद्यावरती घेतली आणि कधी काळाचं मरणाचंही भय न बाळगता ज्यांनी काम केलं, ते माननीय रामरावजी वळवटीकर साहेब यांनी मला इथं आणलेला आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख सुरुवातीलाच या ठिकाणी मी करतो. आदरणीय मुख्याध्यापक धानोरे सर, पंडित विवी भद्रजी आर्य विद्यालय औराद शाहजहां, त्यांनी मला निरोप दिला. खूप व्यस्त कार्यक्रम होता, एकतर मार्चंड चालू आहे. मी सरांना हो म्हणालो, शब्द दिलो आणि या ठिकाणी मी आलो. त्याच्यानंतर इथं अमृतराव पाटील आहेत, गावातलं एक चांगलं सदग्रस्त या ठिकाणी आहे. माननीय अर्जुनरावजी होनाळीकर या ठिकाणी आहेत, त्याचाही आनंद मला या ठिकाणी होतो आहे. माननीय पांडुरंगरावजी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी, सगळ्यांची नावं आली. मायमौल्यानो, सगळ्यात पहिल्यांदा जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना उद्देश समजून घेतला पाहिजे, ध्येय समजून घेतलं पाहिजे, तत्व आणि मूल्य समजून घेतलं पाहिजे. ते जर नाही कळालं तर आपल्या कुठल्याही क्रियाला, कर्माला कुठलाही कसलाही अर्थ नसतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची ही ओवी, अहो ज्ञानेश्वर माऊलीचं अगाध ज्ञान, एक एक ओवी, एक एक शब्द आयुष्य घातलं तरी त्याच्या खोलीपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. एवढी खोली त्या शब्दांना आहे, जगण्याचा एवढा सुगंध त्या शब्दांना आहे. आणि म्हणून एकेका शब्दावर बोलत असताना, एकेका शब्दावर पुढे घेऊन जात असताना आपोआप आतून झरे फुटतात, पाजर फुटतो आणि अमृताचे शब्द खऱ्या अर्थानं बाहेर पडायला लागतात. मी अविवेकाची काजळी फेडवून विवेक दीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. जर माणसाच्या जीवनामध्ये आतला विवेक जागृत झाला आणि विवेक बुद्धीनं, चांगल्या बुद्धीनं आपण जर जीवन जगायला लागलो, अविवेकाची काजळी सारू आपण ज्ञानवान बनलो, बुद्धिवान बनलो, तर आपल्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी आयुष्यात दिवाळी आहे, दसरा आहे, आनंद आहे, उत्सव आहे. हे जर आपण नाही केलं, आंधळे बनलो, अविवेकी बनलो, अंधसदाऊ बनलो, तर आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून 2 शब्द समजून घेऊया. त्यापूर्वी मी शब्द आपण समजून घेऊया. मी शब्द कोणी वापरला? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेवरची टीका आहे, निरूपण आहे. टीका म्हणजे टीका, टिप्पणी, निंदा या अर्थाने नाही. टीका म्हणजे त्याच्यावरचं भाष्य. आणि मग हे भाष्य होत असताना मूळ भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतो की हे अर्जुन, तुला जर तुझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुझ्या वाट्याला जे जे कर्म आले त्या कर्मापासून पळून जाऊ नकोस, त्याचा स्वीकार कर. तो युद्धभूमीवर गोळा टाकलायस. इथं धर्माचं आणि अधर्माचं युद्ध चालू आहे. तुला धर्माच्या बाजूला लढावं लागणार आहे आणि अधर्माचा नाश करावा लागणार आहे. तू पळून कुठे चाललायस? म्हणून त्या ठिकाणी वापरला गेला शब्द मी भगवान कृष्णासाठी आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतो, म्हणून मी शब्द आलेला आहे. काय सांगतो अर्जुनाला? खूप महत्वाचा श्लोक आहे. भगवद्गीतेचा एक श्लोक जरी जिवंत राहिला आणि सगळं भगवद्गीता जरी नष्ट केली गेली तरीही या पृथ्वी तलावरचं हे तत्वज्ञान
कधी कोणी संपवू शकत नाही. उद्धारे आत्मान आत्मानाम. अर्जुना अर्जुना, तुला तुझ्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुला स्वतःला तयार व्हावं लागेल. मी स्वतः सुद्धा निमित्त मात्र आहे. काय भगवान कृष्ण म्हणतात, मी स्वतः सुद्धा निमित्त मात्र आहे, पण तुलाच हातपाय हलवावं लागतील, तुलाच चालावं लागेल, तुलाच करावं लागेल आणि तुलाच लढावं लागेल. मी फक्त तुझं सारथ्य करतोय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुरभुव मा ते संगो सत्व कर्मणे. अर्जुना, कर्मावर तुझा हक्काने अधिकार आहे, जन्मावर नाही. कोण कुठे जन्म घ्यावं कधी कुणाच्या हातामध्ये नाही. नंतर सगळी माणसं अंबानीच्या घरामध्ये जन्माला आली असती, टाटाच्या घरामध्ये जन्माला आली असती, सगळी माणसं श्रीमंत मोठ्या घरामध्ये जन्माला आली असती. काही लोक आसाराम बापूच्या घरातही जन्माला आले असते, सांगता येत नाही. राम रहीच्याही घरामध्ये काही लोक जन्माला आले असते, सांगता येत नाही. आणि काही लोक अशोक खराताच्या घरात जन्माला आले असते. कष्ट करायची गरज नाही, सगळं आयतं मिळालेलं आहे, खायचं आणि झोपायचं. कोण कुठं कसं कधी मरण घ्यावं या मरण पत्करावं या मरावं हे कधी कुणाच्या हातामध्ये नाही. जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही. आयुष्य 3 पानाची कथा कादंबरी रामायण महाभारत आहे, वेद आहे, उपनिषद आहे, गाथा आहे, 3च पानाची. कोण कुठं जन्म घ्यावा आपल्या हातात नाही. पहिलं पान. कुणाला कसं मरण येईल सांगता येत नाही, ते आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे, कोणाचा 10 वर्षाचा, कोणाचा 15 वर्षाचा, कोणाचा 50 वर्षाचा, कोणाचा 77 वर्षाचा, 77 वर्षाचा आयुष्य आहे. रामरावजी बरवटीकर सांगायचं हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात कर्म आहे आणि आपण कर्म करू शकतो. त्याच्यावर पूर्णपणे आपला हक्क आणि अधिकार आहे. आणि म्हणून अर्जुना, तुला तुझ्या जीवनाचा स्वतःलाच उद्धार करून घ्यावा लागतात. तोच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. पहिला सिद्धांत, पहिलं सूत्र, दुसरं सूत्र, कर्म आपल्या हातामध्ये आहे, बाकी काही गोष्टी आपल्या हातामध्ये. पण हे गोष्ट निश्चित भगवान कृष्णानं अर्जुनाला ग्वाही दिली, वचन दिलं की अर्जुना, चांगलं कर्म केलं तर चांगलंच फळ मिळणार. शेतामध्ये जर आरटीच्या काट्याच्या बिया टाकल्या तर तुमच्या शेतामध्ये बोराचीच झाडं उठणार. का कधी असं झालंय बोराची झाडं लावली आणि आंब्याचं झाड आलंय आणि आपल्याला हापूस आंबा खायला मिळाला? असं कधी कुठं झालंय का? हे जितकं खरं आहे, हे जितकं सत्य आहे, तितकंच अर्जुना चांगल्या कर्माची फळं चांगले मिळतात. दुसरा सिद्धांत. म्हणून भगवान कृष्णासाठी मी शब्द आहे, अर्जुनाला उपदेश करतो. मीचा एक अर्थ, मीचा दुसरा अर्थ. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊलीला सांगतात की ज्ञानदेवा, खूप भोगला आपण. संन्याशीची पोरं म्हणून गावानं टाकून दिली. घर नाही, दार नाही, झोपायला जागा नाही, भिक्षा मागावी लागते, खावं लागतं, जगावं लागतं. तरीही लोक दगडधोंडे मारतात. चांडाळाची पोरं, संन्याशीची पोरं, टाकून दिलेली पोरं, अंगावर कुत्रे सोडले, दगडधोंडे मारले, कपडे फाडले, झोळीतल्या पिठामध्ये माती टाकली. नाही ते भोगलं, नाही ते सहन केलं नाही ना. आता जगाला तू काहीतरी सांग, तू काहीतरी लिही, तू काहीतरी बोल. तुझ्या अंतकरणातली जी प्रतिभा आहे, अपूर्व निर्माणक्षम प्रज्ञा प्रतिभा, हा ज्ञाना तू बोल, तू जगाला काहीतरी सांग. आणि मग ज्ञानेश्वर माऊली जे जे भोगलेलं आहे, जे जे अनुभवलेलं आहे, जे जे पाहिलेलं आहे, जे जे जगलेलं आहे, ते सगळे अनुभवाचे बोल ग्रंथाच्या माध्यमातून बोलू लागले आणि ओव्या स्फुरू लागल्या. ओम नमोचे अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वयं विद्याय आत्मरूपा देवा तूच गणेशू सकाळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारेजी. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाला सुरुवात झाली. सच्चिदानंद बाबा लेखको झाला. निवृत्तीनाथ सांगताय मीच्या रूपामध्ये ज्ञानेश्वर माऊलीला. आता तिसरा टप्पा. ज्ञानेश्वर माऊली कोणाला सांगतायत? जैसे शारदीयचे चंद्र कळे माझी अमृतकण कोवळे परे वेचूनी मनी मवाळे चकुरात लगे. कोणाला सांगताय? श्रोत्यांना सांगताय. हे तत्वज्ञान, हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहे. लोक ऐकत आहेत, माऊली सांगताय. हा मीचा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार, माझ्यामध्ये एक मी आहे, मी मध्ये एक मी आहे. त्याला आतलं मन आणि वरचं मन म्हणतात. एक खरं मन आणि एक खोटं मन म्हणतात. आपलाच संवाद आपलाशी. आत्मसंवाद जय ज्ञानेश्वर माऊली. काय खरं, काय खोटं, काय चांगलं, काय वाईट, हे जेवढं आपल्याला कळतं कधीच कोणाला कळत नाही. आपणच आपले साक्षीदार आहोत. या अर्थाने माझे मी मरण पाहिले मी डोळा जगद्गुरु तुकोबार. मी समाजामधल्या अनेक थोडी परंपरेवरती बोलतोय, अभंग करतोय, लोकांना जागा करतोय. कधी केव्हाही माणसं माझा घात करतील सांगता येत नाही. कारण खरं बोललं तर कधीही कुणालाही ते चांगलं वाटत नाही. खरं बोललं तर सख्या माईला सुद्धा राग येतो. येतो का नाही? खरं बोललं तर सख्या माईला सुद्धा राग येतो.
जगद्गुरु तुकोबा सत्य बोलत होते, महर्षी दयानंद सरस्वती सत्य बोलत होते, सगळे साधू संत जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. आणि धर्माचा मूळ पाया सत्य आहे. सत्यावर धर्माची इमारत उभी टाकलेली असते. आणि सत्य कधीच कोणाला आवडत नाही. म्हणून सुरुवातीला म्हणालो की मी बरं बोलणारा महाराज नाही. पैसे द्या, आश्रम काढायचा आहे, मंदिर बांधायचं आहे, पैसे द्या, हे करायचं आहे, ते करायचं आहे म्हणून पैसे गोळा करून मी पळून जाणारा महाराज नाही. मी खरं बोलणारा महाराज आहे. आणि म्हणून खरं बोललेलं जगाला कधीही कुठेही कुणालाही आजपर्यंत आवडलेलं नाही. दृष्टांत देतो. बायकोनं खिशातले पाचशेचे 10 नोटा काढल्या नवऱ्याच्या खिशातल्या. म्हणजे 5,000 रुपये काढले. 500च्या 10 नोटा. नवरा बाहेरून घरी आला, खिसा चापसून बघतोय, खिशात पैसेच नाही. बायकोला विचारते, काय ग पार्वती, खिशातले 5,000 रुपये घेतलीच का काय? नाही, खिशात ठेवलं होतं. नाही बाबा, देवा शपथ नाही घेतले. खरं सांग? नाही, देवा शपथ नाही, महादेव शपथ नाही, विठ्ठल शपथ नाही. आणि कीर्तनामध्ये, भजनामध्ये, सत्यामध्ये सगळ्यात पहिल्या पंक्तीला कोण असते? मीच असतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जेव्हा वेगू करी. हे सगळं चालतं. वागणं, कृती मला सांगितलं असतं. छोटं पोरग तिथंच आहे, मोठं पोरग, गाथा वाचणार पोरग, खोटं बोलणे बाबा, खोटं बोलले की पाप लागतंय. पोरग म्हणतो, हे बाबा मी बघितलं, आईनं पैसे घेतले. बाप बाहेर गेल्यानंतर त्या पोराची काय अवस्था होती? जे काही ते आत आहे, सगळा हिसाब किताब आत आहे. झोपल्याबरोबर ज्याला झोप लागते तो जगातला सगळ्यात सुखी माणूस. आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी झोपच येत नसेल तरीही तो महान माणूस आहे. आणि वाईट करताना, चुकीचं करताना, चोऱ्या करताना, लोबाडताना, फसवणूक करताना झोप नाही येणं तो वेगळा विषय. लक्षात राहा काय मायमौल्याला, झोपल्याबरोबर ज्याला झोप लागते तो खूप सुखी चांगला माणूस आहे, सज्जन माणूस आहे. कारण रात्री झोपताना आपला हिसाब द्यावा लागतो दिवसभराचा, काय चांगलं काय वाईट, आणि ते बरोबर हिसाब लागतो. तुम्ही जर काही चुकीचं केलं तर रात्रभर झोप येत नाही, तरमळ 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 होते. म्हणजे आत जा, स्वतःला बघा, काय चांगलं काय वाईट तपासणी करा, सद्गुण वाढवा, दुर्गुणाचा लोभ घडू नका. मायमौल्या ते आ म्हणजे आत, ध्या म्हणजे ध्यास. तुकोबाने ध्यास, ज्ञानेश्वरांनी ध्यास घेतला, बसवण्याने ध्यास घेतला, सगळ्या महापुरुषांनी ध्यास घेतला. मानवी जगाचं कल्याण कसं होईल, आणि त्यासाठी सगळं सांगत राहिले, उपदेश करत राहिले. आणि आत्मक म्हणजे काय, अध्यात्मातलं त्मक म्हणजे काय, तन आणि मनानं एकरूप झाल्याशिवाय, एकाग्रता साधल्याशिवाय तुमची कुठलीही साधना फलद्रूप होत नाही. अशा प्रकारची साधना, विचार आणि जगणं आणि कृती म्हणजे अध्यात्म. धर्म जोडायला शिकवतो, तोडायला शिकवत नाही, कधीच नाही, कुठला धर्म नाही. आणि जो धर्म म्हणजे धार्मिक माणसं तोडण्याची भाषा करतात, मारण्याची भाषा करतात, रक्तपाताची भाषा करतात, संपवण्याची भाषा करतात, तो धर्म नाही. ते आध्यात्मिक माणसं धार्मिक नाही, ते समाजाचे, राष्ट्राचे, मानवतेचे खुनी आहेत. आणि म्हणून त्याला केळ कचऱ्याचं मूल्य आहे. मायमौल्यानो, मी शब्द इथे थांबवतो. अविवेक आणि विवेक या 2 शब्दावरचं आपलं निरूपण होईल. मी अविवेकाची काजळी, फिडवून विवेक दीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. आपल्या आयुष्यामध्ये आनंद यावा, आपल्या आयुष्यामध्ये रोज क्षणाक्षणाला दिवाळी साजरा करता यावी, असं जर वाटत असेल तर तू योगी हो, कर्मयोग्य हो, ज्ञानयोग्य हो, सांख्ययोग्य हो, बुद्धियोग्य हो, विषाद योग्य हो. त्याच्यातून बाहेर पड आणि जीवनाचं कल्याण करून घे, हे सांगताय भगवान कृष्ण अर्जुनाला सांगताय. ठीक आहे. आता मूळ विषय हे प्रास्ताविक झालं. आता रोजचे आमच्या तुमच्या जगण्याचे प्रश्न, जो धर्म प्रश्नाला उत्तर देत नाही, जो धर्म समस्येला उत्तर देत नाही, जो धर्म माझ्या आयुष्यातला अंधार दूर करू शकत नाही, तो धर्म नाही, ते शास्त्र नाही, ते केर कचरा आणि नुसत्या कचऱ्याच्या टोपल्या आहेत. धर्माने 3 प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत. या कसोटीवर जे शास्त्र टिकतात तेच शास्त्र आहेत, बाकी सगळा फापट पसार आहे. मी कोण याचं उत्तर दिली गेली पाहिजेत. माझे कर्तव्य काय याचे उत्तर दिली गेली पाहिजेत. आणि माझा अंतिम हेतू काय, अंतिम ध्येय काय, मला शेवटी काय पाहिजे, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये मला समाधान मिळणार. धर्म जावो दुरतीचा लोपला विसंग, निवृत्तीला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. बस संपला, आता माझा धर्म जगात पसरला, आता मी समाधानानं जायला तयार आहे. ती कर्तव्य. मायमौल्यानो, आता खूप तुम्हाला न आवडणारं मी बोलणार आहे, अजिबात तुम्हाला आवडणार नाही. खरा संत कोण आणि खोटा संत कोण, खरं सत्य काय आणि खोटं काय आपलं कळायलाच तयार नाही. आपण भरकटलोय.
आपण आंधळे बनलो. जाका गुरु आंधला चेला खरा निरंध, अंधा अंधा ढोलिया ढोलिया खूप पडत. एकच दोहा आहे संत कबीरदाजीचा, तुमच्या हजारो थोतांड ग्रंथाला पूर्ण उरतो. काय सांगतात संत कबीरदाजी? तुमचा गुरु जर आंधळा असेल तर तो आंधळा गुरु जर प्रवासाला निघाला, विहिरीत पडून मेला, तर त्याच्या पाठीमागून जाणाऱ्या त्याच्या शिष्याच्या टोळ्या सुद्धा त्या गुरुसोबत त्या विहिरीत पडून मेल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून कबीरदाजी आग्रह धरतात, ज्ञानाचे डोळे, विवेकाचे डोळे, बुद्धीचे डोळे जोपर्यंत आम्हाला तुम्हाला फुटणार नाहीत, येणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला अध्यात्म देव धर्म काहीच करू शकणार नाही. संत कबीरदाजी सांगतात. माय मुलांनो, अलीकडे आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये काय चाललंय? काय चाललंय? ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकोनी करते बाप, डावी वैराग्याच्या कळा, भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. एकीकडे जगद्गुरु तुकोबारा हे सांगतात, तर दुसरीकडे ह्या प्रचंड भोंदगिरीमध्ये आमचा समाज, आमचं राष्ट्र आणि मी म्हणणारे सगळे आमचे रती महारथी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. पहिलं उदाहरण, ज्या आसाराम बापूला अटक झाली, गुन्हे सिद्ध झाले, शिक्षा झाली, तो आसाराम बापू सुटला पाहिजे, यासाठी आमच्या भगिनी, आमच्या मायमाऊल्या हातामध्ये झेंडे घेऊन, हातामध्ये फलकं घेऊन आसाराम बापूला सोडा, आसाराम बापूला सोडा म्हणून जेलच्या अवतीभोवती उपोषणाला बसतायत, सत्याग्रह करत आहेत. आसाराम बापूला सोडा, आसाराम बापूला सोडा. ज्या आसाराम बापूनं या देशातल्या शेकडो 16, 17, 18 वर्षाच्या मुली भोगल्या, हे मी म्हणत नाही, टीव्ही चॅनलवर सगळं दाखवलं गेलेलं आहे. बॅटऱ्या घालू घालू त्यांनी मुलींचा उपभोग घेतला, करोडो रुपये कमावले. किती करोड रुपये कमावले? कोर्टामध्ये केस चालू आहे. त्याला बोलण्याचा अधिकार नाही, हक्क नाही. सत्य कोण बोलणार आहे? राजकारणी बोलतील होय? धर्मांध अंधश्रद्धा लोक खरं बोलतील होय? मी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता आहे. खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे. संत गाडगे बाबा पर्वतन मंचाचा राष्ट्रीय महासचिव आहे. मला काही बोलण्याचा, काही सांगण्याचा हक्क आणि अधिकार या विचार मंचांना दिलेला नाही. मी जे काही बोलेन ते सत्य बोलेन. मी जे काही सांगेन प्रमाण आणि पुरावे देऊन बोलेन. त्याच्यामुळे तुम्ही कोर्टात जा, हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, सत्य माझ्या बाजूने आहे. तुकोबा माझ्या बाजूने आहे, कबीर माझ्या बाजूने आहे, महर्षी दयानंद सरस्वती माझ्या बाजूने आहे, चांगला विचार माझ्या बाजूने आहे. आणि म्हणून एवढ्या धाडसाना मी बोलतोय. आयुष्यभर मोटरसायकलवर फिरतोय, माझा किस्सा फाटका आहे. एकही रुपया न घेता गेल्या 20 वर्षापासून प्रवचन करतोय. एकही रुपया कधी कोणाचा मी घेतला नाही. म्हणून मला बोलण्याचा नैतिक हक्क आणि अधिकार आहे. मौल्यानं आसाराम बापूरचे सगळे गुन्हे सिद्ध झाले, त्यांच्या मुलावरचे सगळे गुन्हे सिद्ध झाले, नाही ते कुकर्म त्याने केले, हे सगळं झालं. आणि आमचा समाज, आमची माणसं म्हणतायत आसाराम बापूला सोडा, आसाराम बापूला सोडा. एवढंच नाही, प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आहे, पवित्र दिवस आहे. आणि प्रभू रामचंद्र माझ्या आतून बोलतोय. काय बोलतोय? अशा दुष्ट माणसाला अयोध्येच्या राम मंदिरामध्ये घेऊन जाऊन सत्कार केला गेला आणि रामाच्या दर्शनाला त्याला घेऊन जाण्यात आलं. षड्यंत्र ओळखा, कावा ओळखा, देवाचा धर्माचा धंदा मांडणारी माणसं ओळखा. सगळं खोटं आहे, थोतांड आहे. अशा पापी माणसाला रामाच्या दर्शनासाठी सत्कार करू. आणि एक मुलगी शिकते, संघर्ष करते, ज्याच्या कुटुंबामध्ये, ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या समाजामध्ये नुसता अंधार आहे, शिक्षण घेणं सुद्धा पाप समजलं गेलेलं आहे. ती मुलगी शिकते, मोठी होते, शिक्षिका बनते आणि या देशाची महामहिम राष्ट्रपती बनते. द्रौपदी मुर्मू ती विधवा आहे, ती आदिवासी आहे, ते शूद्र आहे म्हणून अयोध्येच्या मंदिरामध्ये उद्घाटनाच्या वेळेस बोलवलं गेलं नाही. तुम्हाला कोणता राम हवा आहे? तुम्हाला कोणती मंदिर हवे? विचाराचे, आचाराचे? काय चाललंय देशामध्ये? कोणी आवाज उठवायला तयार नाही. कुणाला कुणाचं काही देणे घेणे नाही. दाणे नसलेली कणस शेतकऱ्याच्या काहीच कामाचे नसतात, समाजाच्या काहीच कामाचे नसतात. ती काळी झालेली असतात, ती काळी झालेली असतात. अशी कणस काहीच कामाची नसतात. विचार नसलेली माणसं मुर्दान असतात, ते आमच्या तुमच्या जीवनामध्ये काहीच कामाचे नसतात. आणि आचार नसलेला धर्म वांज असतो, आचार नसलेले धर्मगुरू वांज असतात. आणि आचार नसलेली कुठलीही व्यवस्था आम्हा तुम्हाला नपुसक बनवत असते. आणि म्हणून बंधूंनो, भगिनीनो, साधू संतांचा वारसा ओळखा, क्रांतिकारकांचा वारसा ओळखा. आम्हा तुम्हाला समाजाला काय पाहिजे? आसाराम बापू पाहिजे? 4 बंगले बांधा, तुमच्या 2 खोल्यामध्ये आसाराम बापूंची व्यवस्था करा, वर्षभर तुमच्याकडे आसाराम बापूला ठेवून घ्या. आमचं काही नाव नाही. काय चाललंय देशामध्ये, समाजामध्ये? राम रहीम ज्यांच्या आश्रमामध्ये मुर्दे निघाले, अनेक खून केले त्याने,
स्वतःचा पिक्चर काढला, स्वतः नायक झाला, हजारो लाखो रुपयाची तिकीट खरेदी केली, अनेक विक्रम केला आणि आयुष्यभर पाप कुकर्म करत राहिला, हिरोपण झाला. त्याच्या भक्तांनी 1 रुपया त्याच्या नावाने जमा केला तर एका दिवसामध्ये 25 कोटी रुपये जमा होतात. एवढं त्यांचं भक्तगण आहे हरियाणामध्ये. मंत्री कोण करायचं हे तो ठरवतो आणि हरियाणाच्या मंत्र्यांनी विनंती करून काही लोकांचा आधार घेऊन राम रहीम जेलमधून सुटलेला आहे, ठेवून घ्या तुमच्या घरामध्ये, बांधा बंगला, हरे घाला, पूजा अर्चा करा. आम्हाला काही देणे घेणे नाही. आम्हाला तुकोबा हवा आहे, आम्हाला ज्ञानेश्वर माऊली हवा आहे. तुम्ही व्रतू नेमू न करावे. कोण म्हणते? ज्ञानेश्वर माऊली म्हणते तुम्ही व्रतू नेमू न करावे, शरीराती न पिडावे, केवी न बचावे तीर्थाशी का. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर मधली ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत? कबीरदासजी काय सांगतायत? जत्रे में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी रे, दुनिया भय दिवाणी पैसे की धुंधाणी. चालले जत्रा यात्रा देव धर्म, लुटारूचे कारखाने आणि केंद्रस्थान बनले. आमचे साधू संत सांगून गेले, कुठे शोधेशी काशी आणतो, कुठे शोधेशी रामेश्वरी, हृदयातला भगवंत राहिला उपाशी. आतला भगवंत उपाशी राहिला. माझी माय उपाशी आहे, माझा बाप उपाशी आहे. दान धर्म दक्षिणा आसाराम बापूच्या आश्रमामध्ये, सोनं चांदी पैसा राम रहीमच्या आश्रमामध्ये. अलीकडे अशोक खरात नावाचा एक महाभयानक भूत आणि पिशाच, एक दानवी विकृत माणूस काल परवा सापडला. खूप वाईट आहे मायमोर. अविवेकाची काजळी चढलेली आहे आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती. कुणाला कशाचं काही देणं घेणं नाही. या समाजाचं कसं, या राष्ट्राचं कसं, धर्माचं कसं. धर्मो रक्षित रक्षित हा. कोण करणार धर्माचं रक्षण? माणसाने धर्माचं रक्षण केलंय आणि माणसाने धर्माला जन्माला घातलेलं आहे. धर्माने माणसाला जन्माला घातलेलं नाही. म्हणून धर्म आपल्या हातामध्ये आहे. त्याचं काय करायचं का नाही आपण ठरवायचं. माय माऊल्यानो, अंधश्रद्धेला बळी पडू नका, भोंदगिरीला बळी पडू नका, ज्योतिषाला बळी पडू नका. एक नंग्या पायाचा फकीर आयुष्यभर गावोगावी देशभर फिरत राहिला अनवाणी पायानं. लोकांना सांगत राहिला, अरे बाबानो, ज्याच्या घरामध्ये ज्योतिष आलं, ज्याच्या घरामध्ये पंचांग आलं, ज्याच्या घरामध्ये बुवा आला, ज्याच्या घरामध्ये बाबा आला, ज्याच्या घरामध्ये भगत आला, त्याच्या घरादाराचं वाटोळ झालं म्हणून समजा, असं म्हणणारा तरुण सांगरजी काही महिन्यापूर्वी मेला. कडवे प्रवचन वाचा, सावध केलं. नको नको त्या पद्धतीने भोंदवलं जाते आणि सगळ्यात जास्त भोंदवल्या जातात आमच्या बाय माऊली. भावनिक असतात, लगेच बळी पडतात. श्याम मानव नावाच्या एका खूप विद्वान ज्ञानी माणसाने बुवाबाजी म्हणून पुस्तक लिहिलं 15-20 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा भांडाफोडा केलेला आहे. त्यावेळेच्या आसाराम बापूचा भांडाफोडा करणारे नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला का, हे चित्र चांगलं नाहीये. सत्यासाठी जगामध्ये अनेक महापुरुषांनी आपला प्राण दिला. सत्यासाठी तुकोबा गेले, ज्ञानेश्वर गेले, सत्यासाठी बसवण्णा गेला, सॉक्रेटिस गेला, मोठी मोठी माणसं केली, पण त्यांनी सत्य सोडलं नाही. भोंदगिरी करणारी माणसं. आमचा शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो, दुष्काळ पडला की घर उद्ध्वस्त होतं. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पेरणी करतो, डोंगराळी पडते, अवकाळी पाऊस येतो, फळफळावर सगळे गळून पडतात. आमचा शेतकरी पूर्ण नागावला गेलेला आहे. लग्नाची मुलगी घरामध्ये आहे, पोरगा दारू घेऊन घरात बसलेला आहे. काय करावं का नाही. बाप जातो शेतामध्ये, वैतागतो, मुलीचं लग्न आहे, का करावं. लोक नाव ठेवतात, झाडाला जाऊन फाशी घेतो. माझ्या बापाच्या शेतामध्ये पिकवलेल्या त्या धान्याला बाजारामध्ये भाव नाही. 3-3.5 हजार रुपये सोयाबीनला, 7-8, 6-7, 5-6 हजार रुपये तूर हरभरा. आणि अशोक खराताची चिंचुकी 10 हजारापासून 1 लाखापर्यंत. गरीबाला 10 हजार, मास्तराला 50 हजार, राजकारण्याला 1 लाख रुपयाला चिंचुका. वेगवेगळे केमिकल लावून गुंगीचं औषध देऊन एक चिंचुका 1 लाखाला. माझा बाप माझ्या पिढ्या रानामध्ये शेतामध्ये खचून गेल्या, संपून गेल्या. न्याय मिळाला नाही. चटणी भाकर स्वाभिमानानं खातो, कोणाचा खून करत नाही, लुटत नाही, चोरी करत नाही, शोषण करत नाही. चिंचुक्याच्या नावावर प्रत्येक येणाऱ्या स्त्रीला मी गेल्या जन्मीचा कृष्ण आहे, तू राधा होतीस, आणि म्हणून तिची इज्जत लुटतो, अब्रू लुटतो. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव आमच्या समाजामध्ये, ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्यांचं खूप मोठं दुःख आहे. आम्ही समजू शकतो. ती माझी बहीण असू शकते, पण त्याचं दुखणं वेगळं आहे.
त्यांचे प्रॉब्लेम खूप वेगळे आहेत, आम्ही तुम्ही समजून घ्यायला तयार नाही. आणि त्या स्त्रीनं त्या पुरुषाने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे. नाही झालं मुलं आपल्या भाग्यामध्ये, अनाथ आश्रमातलं घ्या, भावाचं घ्या, बहिणीचं घ्या, गरीबाचं घ्या, पालनपोषण करा, मोठं करा. सिंधुताई सपकाळनी शेकडो हजारो अनाथ मुला मुलींना शिक्षण दिलं, मोठं केलं, आश्रमामध्ये जगवलं. कितीतरी डॉक्टर झाले, कितीतरी वकील झाले, कितीतरी शिक्षक झाले. सिंधुताई सपकाळला आमच्या परिसरामध्ये 7-8 वेळा आणलं होतं. तरुण वयामध्ये भीक मागायची वेळ आली, मायबापांना हाताला घराच्या बाहेर समच्या घालून जाऊन झोपायची. तिथं सुरक्षा आहे, तिथं कोणी आपली इज्जत काढणार नाही, अब्रू काढणार नाही. सिंधुताई सपकाळवरती पिक्चर निघाला. कर्नाटकाचं मी अभिनंदन करतो. कर्नाटकाच्या अभ्यासक्रमामध्ये एका काळामध्ये सिंधुताई सपकाळचं आत्मचरित्र होतं. हे चरित्र पुढे यायला पाहिजे. आसाराम बापूचे चरित्र नको, रामरायांचे चरित्र नको, पार्वती माचे चरित्र नको, राधेमाचे चरित्र नको. या देशाला छत्रपती शिवरायाच्या चरित्राची गरज आहे. हे पुस्तक घेऊन आलो इथे, देणार आहे. आज गरज कशाच आहे? आम्ही काय वाचतो, आम्ही काय चिंतन करतो, काय पाहतो, आम्ही काय ऐकतो, काय करतात, काही कर्मकांड करतात. माझ्या जवळचे कितीतरी मित्र आहेत, दुःखानं म्हणायला लागले, सर 7 लाख रुपये खर्च केलो. आणि शेवटी एका महाराजाचं नाव ऐकून युपीमध्ये गेलो. तिथं त्या महाराजाचे खारका खाल्लं की मुलं होतात. घेतले 25,000च्या खारका, अर्धा किलोला 25,000 रुपये. मूल झालं नाही, आंधळे बनलो, विवेक हरवलो, मी अविवेकाची काजळी. कसं हो माझा उद्धार? कधी विवेक जा? 7 लाख रुपये गेले, नाना प्रयोग झाले, नाही झालं मूल. त्यापासून थोडे सुद्धा ढळले नाही. आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नवसे सायासे पुत्र होती का करणे लागेसे पती. एकही माय माऊली बोलत नाही बघा, बोलायला पाहिजे ना. भांडणाची वेळ आली ना, बाहेर पुढे केलं जाते आणि बाया अंगावर पुढे पुढे भांडणं करतात. जेव्हा अध्यात्माचा सत्संगाचा विषय असतो, प्रश्न विचारले जातात, उत्तर द्यायची वेळ येते, गप्पगार बसतात. आरक्षण पाहिजे. काय करता आरक्षण घेऊन? डोळे उघडा, ज्ञानाचे डोळे. धर्म धर्म म्हणजे काय? ज्ञानाचे डोळे, विवेकाचे डोळे, बुद्धीचे डोळे. आमचे तुकोबा असं सांगतात. आणि बाकीकडे एवढा फापाड पसार आहे. महाराजाच्या आशीर्वादानं मुलगा झालाय बघा, महाराजांना फळ खायला द्यायला मुलगा झालाय बघा. आणि ते एक मूर्ख येड संभाजी भिडे नावाचा एक पागल माणूस, स्वतःचं नाव संभाजी भिडे धारण करतो. माझ्या अमराईतले फळ खा, तुम्हाला मुलं होतील असं सांगतो. त्याच्यात केस होत नाही. सज्जन माणसावर, चांगल्या माणसावर केसेस होतात. वांगचू नावाचा एक क्रांतिकारी माणूस, जागतिक कीर्तीचा माणूस आहे, मॅगसेस पुरस्कार मिळाला, साधा पुरस्कार नाही. त्याला जेलमध्ये घातलं. कारण काय? काहीच नाही. कोर्टानं निर्दोष सोडलं. कुणीकडे चालू? काय चालू आहे? वाट चुकली माऊली, वाट चुकली. या आता तरी वाटेवर या. आमची तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. सत्याच्या पाठीमागे उभं टाका, असत्याला विरोध करा, धर्माच्या बाजूने उभं टाका, अधर्माला विरोध करा. असंच जगलो, असंच वाढलो, असंच निघून गेलो, देणं न घेणं. जी माणसं स्वतःसाठी जगत असतात ती मरत असतात. जी माणसं समाजासाठी, देशासाठी, जगासाठी, माणसासाठी जगत असतात ते अजरामर होत असतात. 700-800 वर्ष होऊन गेले. का ज्ञानेश्वर माऊली जिवंत आहे? का शेकडो वर्ष होऊन गेले? का तुकोबा जिवंत आहे? का शिवराय जिवंत आहे? का बुद्ध जिवंत आहे? का महर्षी दयानंद सरस्वती जिवंत आहेत? का जिवंत आहेत? विचार करा. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकार. डोळे उघडा माय माऊला. आमच्या एका मित्राची बायको नाना प्रकारचे कर्मकांड करायला नाशिकला गेली. नागबळी माहितीये? जाऊन बघा. पिंड पाडणे, अरे अरे अरे, प्रभू राम, प्रभू राम. मी बोलू सुद्धा शकत. हा सीतेचा देश, पार्वती मातेचा देश, हा योगी अरविंदाचा देश, स्वामी विवेकानंदाचा देश, हा भगतसिंगाचा देश कुणीकडे चालला? खूप घातक आणि खूप वाईट. किती घटना सांगाव्यात, किती प्रसंग सांगावे. अहो 4थीचे 5वीचे पोरं रिमोटवर खेळ खेळतात घरामध्ये. रिमोटवर गाडी चालवतात, रिमोटवर खेळ करतात. त्याचा वापर करून 20 फुटाचा साप तयार करून पिंडीची पूजा करायला लावून, लोकांना लांब थांबायला लावून, रिमोटवर साप खेळवला, पळवला, अंगावर घेतला. लोक घेऊन पळायला लागले. सांगितलं जागेवर थांबा, फुलं उधळा, तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. महादेवाचा आशीर्वाद, शिवाचा आशीर्वाद, असं म्हणून लाखो रुपये लुटले. हो, सापडला साप कोर्टामध्ये. सगळे वस्तू कोर्टामध्ये गेले. हे सगळं आता बाहेर यायला लागलेलं आहे. ज्या नवरा बायकोला मूल होत नाही त्याला काय सांगायचं त्या बाईला?
भोग घ्यायचा. ते सगळं सगळं त्या सोशल मीडियामुळं हे सगळं तुम्हाला कळायला लागलंय. याच्या अगोदर आणि आता जर हे राहिलं नसतं, कितीतरी लोकांना लुटलं, शोषण केलं, भोंदूगिरी केली, समाज नासवला, ते पुढेही आलं नसतं. हे सोशल मीडियाचे धन्यवाद व्यक्त करा की अशी व्यवस्था आहे आपली. एकीकडे रामराज्याची कल्पना केली गेली, आदर्श रामाची कल्पना केली गेली. त्या रामराज्यामध्ये, त्या रामाच्या या भूमीमध्ये हे सगळं सगळं काय चाललंय माय माऊलीनं. तो सांगायचा त्या माऊलीला, भोग घ्यायचा आणि सांगायचा ही बाटली तर तू घेऊन जा, आणि 7 दिवसामध्ये याचा रंग बदलला तर तुला मूल होणार आहे, तू गर्भवती होणार आहेस, असं म्हणून परत 7 दिवसाला यायला सांगितलं. ती माऊली आली, अनेकदा आली, त्याने अनेकदा भोग दिला. हे मी म्हणत नाही, 200 लोकांची क्लिप सापडलेली. हे चिल्लर क्लिप 2-3 क्लिप बाहेर व्हायरल झालेले. मी म्हणणारे बडी प्रस्त राजकारणातली, समाजातली प्रतिष्ठित माणसं त्या यादीमध्ये आहेत. कुणाला आदर्श मानता, कुणाच्या चरणावर डोकं ठेवता, कुठे जागा आता. 4थीतले 5वीतल्या विद्यार्थ्याला माहित आहे सायन्सच्या, काळे सर सांगतात शाळेमध्ये, हे रंगाचा कलर असा असतो, हे रंगाचा कलर असतो, एवढ्या दिवसांना असा बदलतो, अशा बदलतो. चमत्कार काय त्यात, दैवी शक्ती काय त्याच्यामध्ये. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. तू जर मला भोग नाही दिलीस तर मी तुला शाप दिला तर तुझा नवरा मरेल, तुझ्या कुटुंबामध्ये अघटित घडेल, तुला मृत्यू येईल. देव धर्म याची भीती घालून, भूत पिशाच करणी याची भीती घालून या माणसाने लुटलं. हो, महाराष्ट्राला लुटलं. करोडो रुपयामध्ये महाराज आहे, विदेशात जातो, चरित्र जीवन जगतो, नुसता भोगवादीने विक्रत अशा प्रकारचा माणूस आहे. त्याच्या मंदिरामध्ये महादेवाची पिंडे आहे, प्रचंड मोठी चांदीची पिंडे आहे. कशाला लागते सगळं. सत्यात प्रकाश वाचा, तुमचे डोळे उघडतील. हे माणसं जे तयार झाले ना, सत्यात प्रकाश वाचून तयार झाले. खरा परमेश्वर कोण आहे, त्याचं स्वरूप काय. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अनादि आहे, तो अनंत आहे, तो चिरंतन आहे, तो शाश्वत आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, काय नाही. या सृष्टीचा करता धरता तो चैतन्य रूपी परमेश्वर, त्यालाच ईश्वर मांडलेला आहे आर्य समाजाने. ही भोंदूगिरी सगळी बंद केलेली आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये प्रचंड मोठी क्रांती करणारा महापुरुष महर्षी दयानंद सरस्वती, सोंग ढो, हे सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला काढल्या. घरदार सोडलं आणि आयुष्यभर फकीरी वृत्तीनं, संन्यास वृत्तीनं लोकांच्या कल्याणासाठी तो काम करत राहिला. माय माऊल्या यायच्या, फसायच्या, 50,000 1,00,000 रुपये काढायचा. आम्ही तुम्ही सगळे बळी पडतो. बरं, गंमत अशी आहे काळे सर, बोरोटीकर मामा, तिथं जाणारे अज्ञानी लोक आहेत का, अनाडी लोक आहेत का, वेडे लोक आहेत का, मूर्ख लोक आहेत का. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अमेरिकेत शिक्षण झालेले, लंडनमध्ये शिक्षण झालेले, महाराष्ट्र सांभाळणारे आमचे तुमचे करते धरते आदर्श दीप आहेत. हे बाहेर निघालं तर भयानक आहे. मग त्याला जादू जमत होती, त्याला भानामती जमत होती, केगामती जमत होती, काळे जादू जमत होते, सगळे चमत्कार त्याला जमत होते. तर त्याला माहिती होतं का, पहाटे 3 वाजता आपण सापडणार आहोत, आपण पकडलं जाणार आहे आणि आपल्याला जेलमध्ये टाकलं जाणार. नग्न अवस्थेमध्ये सापडला, पहाटे 3 वाजता नग्न अवस्थेमध्ये. त्याचा बंगला कोट्यावधी रुपयाचा आहे. अरे, माझ्या शेतकऱ्याला 4 भिंतीचं घर बांधणं होत नाही, मोड्याला कवाड आणि दार त्याला बसवणं होत नाही. त्या शेतकऱ्याच्या शोषणाचे पैसे, आमच्या तुमच्या घामाचे पैसे इथं वेगवेगळ्या रूपाने गेलेले आहेत. अज्ञानी बनू नका, विचार करा. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. स्वतःच्या बुद्धीने विचार करायला शिका, तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती होईल. कोणतरी काहीतरी म्हटलं, कोणीतरी काहीतरी सांगितलं, फसवलं गेलं, फसले जाऊ नका, फसले जाऊ नका. हे 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 सगळं सत्ता तिच्यासाठीच आहे. अहो, किती शोषण आहे मावळ्यानं, किती घटना प्रसंग. डोळ्यास आपण बसायचं आहे. अंधश्रद्धेतून मुक्त व्हा. आर्य समाजाने अंधश्रद्धेला प्रचंड मोठा विरोध केला, पाखंडाला विरोध केला, शोषणाला विरोध केला, स्त्रीला स्वातंत्र्य दिलं, शिक्षणाला प्रवृत्त केलं. बलाची, ज्ञानाची उपासना सांगणारा आर्य समाज ह्या मूर्ख लोकांनी बदनाम केला. एक गोष्ट सांगतो माय मावल्यानं. एका महाराजाची कथा, दंतकथा अख्खा एक असं पसरली की त्या महाराजाच्या पायाची धूळ जर कपाळाला लावलं तर अंगातले सगळे रोग दुरुस्त होतात. असं होतंय होय मावल्यानं. एकतर माऊलीनं मान हलवली बाबा, नाही धाडशी माऊली, घरी चांगला वारसा. एकतर माऊलीनं धाडसनं मान हलवली. एक घटना घडली. हजारो लाखो लोक दर्शनाला गेले महाराजाच्या. गर्दी प्रचंड वाढली दर्शनाची आणि धक्काबुक्की लागून माणसं मेले, शेकडो माणसं मेले. त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या मुलाबाळाचं कोण जबाबदारी घेणार आहे? का तर महाराजाच्या पायाची धूळ कपाळाला लावली की रोग दुरुस्त होतात. लोक त्याच्या आश्रमात जायचे, हातपंपाचं पाणी केले की रोग दुरुस्त होतात. पत्रकारांनी शोध घेतला, लोकांनी अभ्यास केला. त्यांच्या आश्रमामध्ये
मोठा हौद होता दुधाचा. दररोज दुधाच्या हौदामध्ये भोलेनाथ महाराज, भोले महाराज देवाची नावं धारण करतात. देवाला पुढं, धर्माला पुढं करून, शास्त्राला पुढं करून शोषण करतात, लुटतात आम्हाला. याच्या विरोधामध्ये कधीच कोणी आवाज का उठत नाही, दंड का थोपटत नाही, पुढं का येत नाही. ज्ञानेश्वर माऊलीच्या आईवडिलांचा बळी घेणारा कोण, व्यवस्था कोण, धर्म कोणता. जलसमाधी घ्यावी लागेल. एकदा संन्याशी झालं परत इकडे येता येत नाही. कुठलं स्वतंत्र तरुण आणलाय, कुठले शास्त्र आणलाय. अरे बाबांनो, धर्म माणसासाठी जन्माला आलाय, माणूस धर्मासाठी नाही. हे ज्ञानेश्वर माऊलीने तुकोबाने जगाला सांगितलं. धर्माने बळी घेतला तो धर्म आमचा नाही. मौलानो, त्याच्या आश्रमामध्ये दुधाचा हौद आहे. 16, 17, 18 वर्षीच्या मुलींना हौदामध्ये घेऊन हा काम क्रीडा करायचा. मी म्हणत नाही, टीव्ही चॅनलला दाखवलं गेलं. त्या आश्रमातल्या बाथरूम मधून, तिथल्या संडास रूम मधून रक्त बाहेर यायचं. कुठलं कसलं खून व्हायचे, नाना प्रकारची पापं व्हायची. हे तुमचे महाराज, हे तुमचे उद्धार करते. यांना चमत्कार प्राप्त झाला, यांना दैवी शक्ती प्राप्त झाली, यांना आत्मशक्ती प्राप्त झाली, रिद्धिसिद्धी प्राप्त झाली. सगळ्यात थोतांड गोष्ट आहे. काय करायचं बोला. रात्रंदिवस कशाला ऐकायचं. देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी. कुठं मुक्ती मिळाली आम्हाला. मंदिर कळालं नाही, देव कळालं नाही. जिथं तुमचं मन रमतं ती जागा म्हणजे मंदिर. शेतात घाम गाळा, ते मंदिर आहे. कोण म्हटलं इथंच यावं, कुणी सांगितलं इथंच यावं. हे मंदिर आमच्या मायबापाने बांधले, आमच्या पूर्वजांनी बांधले, आमच्या आजोबांनी, खापरपंजोबांनी बांधली. याचा मेवा कोण लुटतंय, याच्या नावावर धंदा कोण करतंय. प्रचंड शोषण चाललेलं. सगळेच वाईट नाहीत, खूप चांगली माणसं आहेत. आयुष्य दिले, दवाखाने काढले, शाळा काढल्या, अनेकांच्या जीवनाचा उद्धार केला, बेकारांच्या हाताला काम दिलं. त्या सगळ्या साधू संतांचा मी सन्मान करतो. त्यांच्या चरणावरती दंडवत लोटांगण घालतो. मी त्यांच्या पायाचं तीर्थ घ्यायला तयार आहे, लोटांगण घालायला तयार आहे. पण हे पापी माणसं त्यांच्या नावावर जे जगतात, शोषण करतात आणि अशा लोकांना संपवतात आणि आम्हीच ठेकेदार असं म्हणतात, हे खूप वाईट आहे, लज्जास्पद आहे. माय मौलानो, या धर्माचं करायचं काय. देवाला पुढं, धर्माला पुढं, पापाला पुढं. हे केले तर ते होतं, ते केलं तर. त्या आसाराम बापूचा खूप चमत्कार गाजलेले होते. 450 मठ आसाराम बापूच्या नावाने. किती? 450 मठ. गावात जायचं, वरवटीकर मामाला म्हणायचं देवाचं मंदिर करायचं आहे, 2-3 एकर जागा द्या. नाही हो, लय कष्टानं कमी राहिलं, लय घाम गाळला, होत नाही माझ्यानं. देवाचा कोप होतोय, देवाला नाही म्हणता, धर्माला नाही म्हणता, हे बरोबर नाही. दिलं पाहिजे. लगेच वरवटीकर मामा पकडले. देवाला, धर्माला, पापाला, पुण्याला देव कोपतो. जो देव कोपतो तो देव कसला, तो देव आम्हाला अथाडतो. आर्य समाज तो देव आम्हाला अथाडतो. दिले लोकांनी जागा. खरबो रुपयाची संपत्ती जप्त झाली. लुटलं ना, समाजाला लुटलं, आम्हा तुम्हाला लुटलं. हा पैसा कोणाचा आहे, आमचा तुमचा आहे. का दिलो आपण, का दिलो आपण. अज्ञान, अज्ञान. दीपा पोटी पाटी नाही अंधकार. अध्यात्म आहे, ज्ञान आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. ते आलं नाही एकदा तुमच्यामध्ये, मग तुमच्या आयुष्यात अंधार नाही, पुढं नाही, मागं नाही, खाली नाही, वर नाही. तो तेजपुंज आत्मा त्या गेले अनेक भगत होता. गुरु अवश्य ठेवा चांगला, चारित्र्यवान, विचारी, कर्मयोगी, भक्तियोगी, विवेकवादी, भलं करणारा, निस्वार्थ, निर्मळ, चारित्र्यवान अवश्य गुरु राहू द्या तुमच्या घराण्याला. तुम्हाला शुभेच्छा. ते त्यांच्या जाणत्याकडे गेले, त्या बाबाकडे गेले. म्हणाले, बाबा खूप प्रयत्न करतो, तिकीट मिळत नाही, काय करावं. बाबाने सकून बघितलं, ग्रंथ चाळले, खालीवरी केलं, सांगितलं तुमचा मुलगा आमदार होऊ शकतो, तुमचा मुलगा मंत्री होऊ शकतो, पण एक अडचण आहे. त्या मुलाच्या आईवडिलांनी विचारलं, काय अडचण आहे महाराज. नाही, तुमच्या घरामध्ये तुमचे सून पांढऱ्या पायाचे, त्याच्यामुळे आमदारकी मिळत नाही. सूनच तुमच्या घरात बाधा आहे, ती पांढऱ्या पायाची, ती अशुभ आहे. एकीकडे म्हणायचं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. भारतीय संस्कृतीचं पहिलं पान आईच्या नावानं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. तिसरं पान आचार्य देवो भव. ती आई अशुभ कस काय, पांढऱ्या पायाची कस काय. गर्भवती स्त्रियांनी विधवा बाईचं तोंड पाहुणे म्हणे. कुठून आल्या या धारणा. सकाळी सकाळी न्हाव्याचं तोंड बघू नये म्हणे. कुठून आल्या या अंधश्रद्धा.
मांजर आडवं गेलंय, पुढे जाऊ नये, वापस जावं म्हणे. माय माऊल्यानो, संसार सुखाचा चालला होता. नवरा बायकोचा अत्यंत गोड संसार चालला होता, छान संसार चालला होता. या महाराजानं बुवानं हेंडगा टाकला, ठिणगी पडली, त्रास सुरू झाला. तरीही संस्कारी घरची ती पोरगी, खूप मोठ्या राजकीय प्रस्थाची नातेवाईक, ज्यांचं वय आज मला वाटतंय 80-90च्या आसपास नेता आहे, त्या नेत्याच्या पाहुण्यातली मुलगी, सरांचं लक्षात आलं. तिला तो चटके द्यायला सुरुवात केला, गुप्तांगावर चटके द्यायला सुरुवात केला, छळ करायला सुरुवात केला, उपाशी मारायला सुरुवात केला, नाना प्रकारचे छळ केले. शेवटी ती बाई कंटाळून कोर्टामध्ये गेली, सगळी संपत्ती जप्त झाली. आणि सगळ्यात पहिल्यांदा कोणाला अटक झाला असेल बरं? सगळ्यात पहिल्यांदा कोणाला अटक झाला असेल? कोण सांगताय? कोणाला अटक झाला असेल सगळ्यात पहिल्यांदा? बुवा, त्या बाबाला पहिल्यांदा अटक झाली, नंतर सासरा, नंतर सासू, सगळे घरचे अटक झाले जेलमध्ये. आपण किती बळी पडतो जाणता. ते काय झालं, तुमच्या घरामध्ये सगळं अघटित घडलं, वाईट घडलं, अशुभ घडलं, तुम्हाला मंगळ निघालेलं आहे, तुम्हाला शांती करावी लागेल. झालं, आमचं अंग पाणी पाणी झालं. शनी निघालेले, 7:30 लागलेले. माय माऊल्यानो, शनिदेवाच्या मंदिरावरचे वादळ वाऱ्यामध्ये पत्रे उडून गेले, मंदिराचा कळस खाली पडला. का हो? त्या शनिदेवतेने स्वतःचा कळस सावरून धरला नाही का? पत्रे असे हातात धरून आणून ठेवले नाही? बघा टीव्ही चॅनलवर शनी महात्म्या. अरे 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 अरे, माय माऊल्या ठाण मारून बसतात शनी महात्म्य बघायला. आपला हात जगन्नाथ, आपले कर्म आपल्या हातामध्ये आहे, आपलं भलं बुरं आपल्या हातामध्ये आहे, हे सांगितले साधू संत. खोट्या मालिका, खोटे पोते पुराण, अंधश्रद्धा, बजबजबुरी, गुलामगिरी, आणि ह्या पद्धतीने सगळे आम्ही अडकलो आणि चाललंय आपल्या बाजार, चाललंय आपला बाजार. खूप वाईट आहे, खूप घातक आहे मामल्यात. नारळ उतरावून टाकणं काय, अजूनही या प्रथा आहेत, अजूनही कुप्रथाला मी बळी पडलो, अंधश्रद्धेला बळी पडलो, रूढीला बळी पडलो. काही नाही, चालणारा संसार वाटोळ करणारी माणसं आपल्या अवतीत होते. काही नाही, तुमच्या घराच्या खाली सोन्याचा हंडा निघणार आहे. होय, बाईच्या तोंडाला पाणी सुटलं. कोण म्हटलंय? जाणत्यानं म्हटलंय. आणि जाणता म्हणतो, नवरा बायकोलाच माहीत ठेवा, कोणाला सांगू नका. आपण रात्री 12 वाजता खोदायचे आहे, मी सगळं बघितलंय, आणि आपल्याला सोन्याचा हंडा मिळणार आहे. खूप मोठं प्रकरण झालं दिल्लीमध्ये. खोदकाम केलं गेलं, लाखो करोड रुपये खर्च केले गेले, काहीच सापडलं नाही. मोठं नाव आहे, मोठे राजकीय लोक आहेत, मी नाव घेत नाही. कोणीतरी राजकीय पक्षाचा असेल, माझ्यावर केस होईल, माझं चटणी भाकर खायचं निघून जाईल, माझी लेकर वेळा उघड्यावर पडते. तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमचे प्रश्न आहेत तुम्ही बघून घ्या, माझं काय. माय माऊल्यानो, या अशोक खरात नावाच्या माणसानं 5-6 नरबळी घेतलीत. नरबळी. तुमच्या घरात साडेसती आहे, तुमच्या घरात अशुभ घडाले, तुमच्या घरात अघटित घडाले, कुठलंही काम चांगलं होणार, सगळं वाटळ होलाले. काय करावं लागेल सांगितलं, काही बुवानी काही भक्तांनी सांगितलं की काय करावं लागेल. ती जन्माला आलेली पोरगी अशुभ आहे, तिला देवीला बळी द्या. नागपूरमध्ये घटना घडली, आईनं जन्म दिलेल्या आईनं लेकराला गरगर गरगर फिरवून देवीच्या पुढं मारून नरबळी दिला. माझ्या घरामध्ये कशी जिजाऊ जन्माला येईल, माझ्या घरामध्ये कशी अक्का महादेवी जन्माला येईल, माझ्या घरामध्ये कशी सीता जन्माला येईल, पार्वती जन्माला येईल, माझ्या घरामध्ये कशी जिजाऊ सावित्री जन्माला येईल. माय माऊल्यानो सांगा, कुणीकडे चालू? पूर्वीच्या काळामध्ये, त्यांच्या जुन्या काळामध्ये, वरवटीकर साहेबांच्या जुन्या काळामध्ये मोठं पूल बांधलं, मोठं बांधकाम केलं, मोठं तळ बांधलं, नरबळी द्यावा लागायचा, तरच शांती होते. नाहीतर बंगला पडतोय, इमारत पडते, पूल पडतंय. मांगाला बळी दिलेले उदाहरण आणि पुरावे इतिहासामध्ये. म्हणजे अंधश्रद्धा. मी अविवेकाची काजळी, फिरवून विवेक दीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. आपल्या आयुष्यामध्ये कदापि कधीही दिवाळी येणार नाही. माय मौलानो, याच्यातून मुक्त व्हा. वृक्ष तिथे छाया आणि बुवा तिथे बाया, प्रख्यात सांगून गेले. जिथं झाड असतं तिथं सावली असतेच, आणि जिथं बुवा भगत लुटारू माणसं असतात तिथं सर्वात जास्त गर्दी महिलांची असते. महाराजांचे पाय, महाराजांचे पाय. कशासाठी बसला माऊली? महाराजांचे पाय पडायचे. चांगल्या महाराजाच्या सद्गुरूंच्या अवश्य पाया लोटांगण घाला, दंडत घाला. बऱ्याच ठिकाणचे भक्त बघतो मी, महाराजाचा पाय डोक्याला लावून घेतात, डोक्याला, आणि हे महाराज महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसतात. बघा टीव्ही चॅनल.
युट्यूबवर बघा, ते तुमचे गुरु, ते तुमचे मार्गदर्शक. खूप वाईट, खूप घातक. डोळे उघडा आता तरी, डोळे उघडा माय मौल्यानो. हे खूप वाईट आहे, हे खूप वाईट चाललंय. इकडे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, काय सांगतात? विवेकबुद्धीनं वागा, सद्गुण ग्रहण करा. कुणीकडे चालू? बरं, मला एक विनंती करायची माय मौल्यानो. ज्या माझ्या मायबापानं चंदनासारखा देह जिजवला, हाडाचं कांड केलं, चिपाड केलं, घरादारासाठी, मुलांसाठी शिकवलं, मोठं केलं, नोकरीला लावलं, घर दिलं, शेत दिलं, सगळं दिलं ते मायबाप. त्यांचं माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कधीच न फेडता येणारे उपकार आहेत. म्हणून महात्मा बसवेश्वराचा कर्तृत्वाची परतफेड करण्यासाठी त्याच्या एका भक्ताने आपल्या मांडीचं कातडं काढून चप्पल करून महात्मा बसवेश्वराच्या पायामध्ये घातली. हे महापुरुषा, आमच्यावरती तुझ्या अनंत अनंत उपकार आहे. जा कल्याणला जाऊन त्याची जागा बघा, तिथं नतमस्तक व्हा, तिथं लोटांगण घाला. रायगडावर जा, नतमस्तक व्हा, माती कपा लावून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सगळी युद्ध अमावस्याच्या रात्री केली. पंचांग बघितलं नाही, वास्तुशास्त्र बघितलं नाही, काय बघितलं नाही. स्वतःच्या कर्मावरचा विश्वास होता. आणि मग जगामधला अद्भुत इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत माझ्या राजाचा इतिहास या मातीमध्ये जिवंत राहणार आहे. 350 किल्ले बांधले, जिंकले, उभे केले, डांबूज केली. अभिषेक घातला नाही, वास्तुशांती केली नाही, पंचांग बोलून शुभ अशुभ ठरवलं नाही. एक एक सेकंद, एक एक क्षण मृत्यूचा होता. तसल्यातून हे राज्य मिळवून दिलं. म्हणून आपण इथं आनंदानं जगत आहोत, प्रवचन ऐकत आहोत. तुम्ही मला पाहताय, मी तुम्हाला पाहतोय. कुठं आहे अंधश्रद्धा, कुठं आहे बोवाबाजी? त्या महाराजाचे पाय तुम्हाला लागतातच कसे? अरे जा घरी बाबा, त्या बापापाशी बस, जरा माईपाशी बस. आयुष्यभर शेताकडे जाऊन फेऱ्या मारून मारून पायाला भेगा पडलेल्या, चिऱ्या पडलेल्या, रक्त बाहेर येतंय. त्या बापाच्या पायाला जरा हात लावून बघा. ते माय काम करून हाताला चिऱ्या पडून, घटे पडून, चिऱ्या पडून गेलेत, भेगा पडलेत हाताला. कधीतरी हात लावून हातात घेऊन बघा. लय कष्ट केलीस माय तो माझ्यासाठी. बरेच नव, जेवलीस नव, अंगावरची साडी फाटली आहे, चल तुला नवी साडी घेऊन देतो. बाबा धोतर फाटले, चला मी तुम्हाला छान ड्रेस घेतो. जिवंतपणी कधीच आम्ही हे म्हणत नाही, करत नाही. मेल्यावर सोंभून करणारा आमचा तुमचा धर्म आणि समाज आणि धर्म मारताना मेल्यानंतर बाबा समाधी काय बांधतो, गाव जेवण काय देतो, नाही ते प्रकार काय करतो. माझ्याच गावातल्या एका सावकाराची गोष्ट आहे, मी नेहमी सांगत असतो. 100 एकरचा मालक, काळेसाच्या लक्षात आला असेल, सावकार भाकर म्हणून मेला. भाकर बायको आजारी, एक पोरगा इंजिनियर, दोघं दारुडे. काय नाही, घराचा वास उठला. भाकर म्हणून मेला हो 100 एकरचा मालक. सावकार दुष्काळामध्ये सगळ्या गावाला अन्नधान द्यायचा, गाव सांभाळायचा सावकार. मी विचारलं, सावकार 3-4 पोरं आहेत, लय बंडाळ केला. 75व्या वर्षी गवताचा भारा घेऊन शेताकडून निघाला, खाली टाकला, घामाघूम आंग सगळं दिसलेलं आहे. पोरं, म्हाताऱ्यानं सांगितलं, माझी पोरं मेल्यात म्हणून समजा. ही काठी आणि घरी गेल्यावर बाजावर झोपल्यात ते बाज, 2च लेकरं मला आहेत असं म्हणणारा सावकार एका दिवशी रात्री मरून पडला. इंजिनियर पोरगा आला, 2-3 पोरं आल्या, लेकी आल्या, आणि त्यांनी गावामध्ये काळ्या रोटीचं सगळ्या गावाला गावजेवण दिलं. माझी भेट झाली. नमस्कार सावकार. हा नमस्कार सर, तुम्हाला माहिती आहे का, अहो बापाच्या पुण्यतिथीला मी सगळ्या गावाला काळ्या रोटीचं जेवण दिलं. हो काळ्या रोटीचं, सगळा गाव आला होता बघा तुमच्या काळ्या रोटीचं जेवण करून. मला नाही मुक्ती मिळणार. तुम्ही जा जेवायला, तुम्ही अवश्य जेवा. आयुष्यभर बाप उपाशी मरतोय, आयुष्यभर माय उपाशी मरते, माईला दमाय, माय खोकलते, औषध करत नाही, गोळ्या करत नाही. इंदुरीकर महाराजचं कीर्तन आहे, पहिल्या रांगेमध्ये मीच. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. माझ्या माईचा काय, माझ्या आईचं काय, कुठलं कर्तव्य पहिल्यांदा करायला पाहिजे, नंतरचं कुठलं कर्तव्य करायला पाहिजे आम्हाला कळायलाच तयार नाही. पहिल्याच पण तिला राहतो, पुढं बसतो, महाराजाला बघता येते, ऐकता येते, चालू आहेत कीर्तन, हसू पोट धरू. माझ्या माईचं कसं, माझ्या बापाचं कसं, उत्तर द्या. ग्रहस्थाश्रम निघतायत, वृद्धाश्रम निघतायत, वेगवेगळे मायबापाला टाकून दिलं चाललेलं आहे. मायमावल्यानं खूप वाईट घटना प्रसंग अवतीभवती घडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला देव कसा दिसत नाही, मला देव कसा दिसत नाही. ज्या महाराजाचा माझा जीवनात कधी कुठं संबंध आला नाही,
त्याने माझ्या आयुष्यामध्ये कधी अश्रू गाळले नाही, कधी रुपये दिले नाही, मला मदत केली नाही, आधार केले नाही. हे सगळे माणसं पैसेच का घेऊन जातात, पैसेच का मागतात? एकीकडे म्हणायचं पानं फुलं देवाला अर्पण करा, आणि दुसरीकडे घेऊन जाताना मात्र मेवा घेऊन जायचा. हे आलेल्या सगळ्या लोकांना पानं द्या, फुलं द्या, बेल द्या, घेतात का? गोमूत्र द्या, घेतात का? घेत नाही. हुशार शाने आहेत ते. आपण आहोत येडे, आपण आहोत येडे. माय मौलाना, मायबापामध्ये देव दिसला पाहिजे हो. जे जे देखे भूत ते ते वाणीचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. हा भक्ती योग आहे. काही भक्ती करणं म्हणजे भक्ती नाही. काय हो, मी महाराजसोबत आयुष्यभर राहतोय, भक्ती करतोय, दुधाला आंघोळ घालतोय, तुपाला आंघोळ घालतोय, रोज पायाचं दर्शन घेतोय. ती भक्ती नाही, त्याच्यामध्ये विवेक असायला पाहिजे. कर्मयोगामध्ये, भक्ती योगामध्ये, ज्ञान योगामध्ये विवेक असायला पाहिजे. ते नाहीच आहे. आम्ही लुटलो गेलो, आम्ही नागवलं गेलो. मी अविवेकाची काजळी. माय मावल्या काही जुन्या माय मावल्या पहिल्याच्या काळामध्ये कंदील नव्हते, दिवे नव्हते, काही नव्हतं. एक बाटली घ्यायची, त्याला छिद्र पाडायचं, मध्ये एक वात घालायची, राखेल घालायचं, दिवा ठेवायचा डिवळीमध्ये. आहेत ना आज्या, डिवळीमध्ये दिवा ठेवायचा, छोटी डिवळी राहायची, रात्रभर दिवा जळायचा. ते माय माऊली सोपा करायची, सगळ्या जीवखाऊ घालायची, झोपायची, रात्रभर दिवा जळायचा. दिवा जळून 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 त्याची काजळी वरी यायची, काळुकी वरी यायची. हळूहळू ती काळुकी खाली यायची आणि पेटलेला प्रकाश देणारा दिवा त्या काळुकीनं विझायचा. जुन्या मायमाऊलीला माहिती आहे. सकाळी ते मायमाऊली उठायची, बघायची 5-5:30ला दिवा विझलेला आहे. एक चमचा घ्यायचा, एक काटकुळी घ्यायची, काटकुळीनं काळुकी काढायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी दिवा लावायचा. बरोबर आहे मायमाऊलीनं? म्हणून ज्ञानेश्वर म्हणून त्या काळातलं उदाहरण दिलेलं आहे, मी अविवेकाची काजळी. ही काजळी आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या बुद्धीवर आलेली आहे, मनावर आलेली आहे. राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, शेतकरी, वारकरी, वीरशैव, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या मनावर, बुद्धीवर अविवेकाची, अज्ञानाची काळजी आलेली आहे. अविवेक म्हणजे काय? अज्ञान. अविवेक म्हणजे काय? विचार न करता गोष्टी करणं. अविवेक म्हणजे काय? दुःख. अविवेक म्हणजे काय? शोषण. अविवेक म्हणजे काय? अशांती. अविवेक म्हणजे काय? अस्वस्थता. अविवेक म्हणजे काय? अन्याय अत्याचाराला बळी पडणं आणि अंधारात खिचपत पडणं. अविवेक. असंच जगायचं, असंच वाढायचं, असंच मरायचं. जगा, मरा, डोळे कधी उघडले पाहिजेत. कधी उघडणार डोळे मायमाऊला? खूप दुर्दैव आहे. आणि म्हणून मायमाऊलानो, खरा देव, खरा धर्म, खरे साधू वेळीच ओळखा. वेळीच ओळखा, नाही खूप घातक आहे. पत्थर पूजे हरी मिले, मैं पूजू पहार, ताकी चाकी भली ती शिखाय संसार. अरे बाबांनो, तुमच्या दगड धोंड्याच्या देवापेक्षा जात्यामधला पाळूचा दगड, जुन्या मायमाऊलीला माहित आहे, पाळूचा दगड ज्वारी टाकतो आणि आपण गरगर गरगर जाता फिरवतो. पाळूच्या दगडामुळं त्या ज्वारीचं पीठ होतं. तो दगड मला या दगड धोंड्याच्या देवापेक्षा जास्त प्रिय आहे, जास्त आवडणार आहे, कारण त्याच्यामुळं पीठ तयार होतं. ते पीठ मी खातो, त्याची भाकर तयार होती, ते भाकर मला जगवतंय, मला मोठं करतं, माझं भरणपोषण करतं. किमान एवढी उपयोगिता तर त्या वस्तूच राहू द्या. ज्या बंधुगिरी करणाऱ्या महाराजांचं माझ्या जीवनामध्ये कसले काही योगदान नाही, त्यांचे पाय कशाला लागतात? या महाराज पूर्वीच्या काळामध्ये, आता बंद झालं, चळवळीने ते बंद केलं. पूर्वीच्या काळामध्ये महाराजाला तुपाची आंघोळ, दुधाची आंघोळ. महाराजाला तुपच लागतं, चटणी भाकर लागत नाही, साधं घर लागत नाही. चांदीची सोन्याची अंगठी दिली तर महाराज घरी जेवायला येतो, नाही येत नाही. अनेक महाराज असे बाजारामध्ये, नाही 51,000 तरी द्यावं लागेल. पूर्वी सोन्याच्या अंगठ्या द्यायचे मायमाऊल्या, श्रीमंत घरची लोक. हे खूप अवघड आणि वेगळं आहे. आणि शोषण व्हायचं, लुटलं जायचं, खूप चित्रविचित्र आहे. आणि म्हणून मायमाऊल्याला एक विनंती आहे, महिलांमध्ये खूप ताकद आहे. महिला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतात, घरात क्रांती करू शकतात, समाजात क्रांती करू शकतात, जगात क्रांती करू शकतात. एका कुटुंबातले 40-41 लोक मेले, 42 लोक मेले एका कुटुंबातले. जिजाऊच्या कुटुंबातले 40-42 लोकांची हत्या केली निजामानं. बाई हरली नाही, खचली नाही, प्रचंड ताकद आणि ऊर्जा घेऊन स्वराज्याचं स्वप्न बघितलं. दुःख करत रडत पडत बसली नाही. प्रचंड ताकद आहे मायमाऊलीमध्ये. किती ताकद आहे तुम्हाला सांगू का? मी खरं म्हणजे विनोद करत नाही, थट्टामस्करी करत नाही, हसवण्यावर मला जास्त विश्वास नाही. माणसं घडली पाहिजे, माणसं मोठी झाली पाहिजे, माणसं उभं टाकली पाहिजे. विचार माणसाला घडवत असतो, विचार माणसाला मोठं करत असतो. थट्टामस्करी, विनोद करून, नौटकी करून, हसवून खेळून समाज घडत नाही, राष्ट्र घडत नाही, समाजाचं उत्थान होत नाही. महिलांमध्ये किती ताकद आहे. काय झालं, घरामध्ये बायको बसली मस्तपैकी, असं पलंगावर बसली ती बायको, असे तक्क्या वगैरे घेऊन. नवरा बोळा बाबडा, बायकोचं ऐकणार. तिने फक्त बोट केलं. नवरा हातातलं काम टाकून आला. काय ग, का बोलवलीस? तिने काहीच बोलले नाही.
असं केली. इकडं आलेला नवरा तिकडे गेला कोपऱ्यात, परत भांड्या कुंड्याकडे भांडे लावायला. परत बायकोन असं केलं. का ग, ये म्हटली, जा म्हटलीस, पुन्हा ये म्हटलीस, काय काय सांगायचं काय तुला? नाही हो, मला काही सांगायचं नाही, मी फक्त बघत होते. माझ्या एका बोटामध्ये किती ताकद आहे, एका बोटामध्ये एवढी ताकद आहे, तर माझ्या 5 बोटामध्ये किती ताकद असेल, या मुठीमध्ये किती ताकद असेल. ती स्त्री क्रांती करू शकते, बदल घडवून आणू शकते. आणि आमच्या मायमाऊल्याच, आमच्या मुलीच जर आमिषाला बळी पडायला लागल्या, भोंदुगिरीला बळी पडायला लागल्या, कुटुंबाचं कसं, समाज राष्ट्राचं कसं, धर्माचं कसं, हे कुठेतरी आम्ही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय या नरदेहाला मुक्ती नाही. विवेकाच्या वाटेवरून आपल्याला पुढे जावं लागणार. माय मौलानो, काही सरांना माहिती आहे, औरंगाबादमध्ये बालाजी मंदिर आहे. आम्ही 10वीला शिकायला होतो. बालाजी मंदिरावर आम्ही आंघोळीला जायचो. तिथे एक महाराज आपल्या कपड्यामध्ये साखर गुंडाळून घेऊन यायचे आणि वारुळाच्या अवतीभोवती टाकायचे. आठवड्यामध्ये 2-3दा ते यायचे, आम्ही आंघोळ करायचो, मारवडे यायचा आणि वारुळाच्या अवतीभोवती साखर टाकायचं. आम्हाला कळत नव्हतं, लहान होतं, ज्ञान नव्हतं. शेठजी काय करताय? शेठजी म्हणाले, तुला नाही कळायचं, तू लहान आहेस. अरे बाबा, मेल्यानंतर स्वर्ग मिळावं, या जन्मी पुण्य गोळा करून स्वर्गात जाण्याची तयारी असते. पुण्य लागतं. मुंग्याला साखर टाकलं की पुण्य लागतं. नंतर आम्ही शाणे झालो, 4 पुस्तकं वाचली, काही चांगलं ऐकलं, काही चांगलं पाहिलं, शोध घेतला. ते शेठजी आता काय करतायत? त्या शेठजीनं आपल्या आईला लाता बुक्या घालून घराच्या बाहेर काढलेलं आहे. त्या शेठजीनं बापाला ढकलून घराच्या बाहेर काढलेलं आहे. बाप तशातच मरून गेला. आई काही काळ जगली. घरात खायला प्यायला मिळत नव्हतं. औराद शाहजानीच्या बसस्टँडवर ती माऊली यायची, बागानाकडे जायची आणि हळूच म्हणायची, काही सडलेली नाचलेली केळी असेल, काही फळं असतील, टाकून देऊ नकोस बाबा, मला दे, चांगले तेवढे मी घरी गेले की खाते, कुठतर बसून खाते. कितीतरी दिवस असं ती म्हातारी जगली आणि औरादच्या बसस्टँडवर ती म्हातारी मरून पडली. मी मुंग्याला साखर टाकतो हे खरं, की मी माझ्या मायबापाला घराच्या बाहेर हाकलून लावला, ते कर्म खरं की हे कर्म खरं? जिवंतपणे माझं आयुष्य, माझं कुटुंब, माझं घर नरक झालेलं आहे. त्या नरकावरचा उपाय शोधण्यापेक्षा, त्या दुःखाचं मूळ कारण शोधण्यापेक्षा मला खूप चिंता आहे, मेल्यानंतर स्वर्ग मिळाला पाहिजे, मेल्यानंतर मला नरक मिळू नये, मला स्वर्गात जाता यावं. पण आपला स्वर्ग तरी काय? पोत्या पुराण वाचा, सगळं वाचून चिंतन मन करून बोलतोय माय मौलाना, काहीही बोलत नाही, प्रमाण देऊन बोलतोय माय मौलाना. कसा स्वर्ग आमचा? पोथ्या पुराणामधल्या 18 पोथ्या पुराणामध्ये स्वर्ग सांगितला आहे. तिथं काय? दुधाचे सागर आहे, अमृताच्या विहिरी आहे, अमृताची ओहळ आहे, अमृताचे झरे. तिथं कधीच अंधार नसतो, नुसता प्रकाश असतो. जे पाहिजे ते सगळे फळ फळावळ मिळतात आणि तुम्हाला भोगायला सगळ्या गोष्टी तिथं मिळतात. तिथं दासदाशी आहेत, तिथं रंभा आहे, मेनका आहे, अप्सरा आहे आणि तुम्हाला वारा घालतायत. जे पाहिजे ते सगळं तिथं मिळतं. साने गुरुजी म्हणतात, हा स्वर्ग मला नको, हा स्वर्ग मला नको, ती मुक्ती मला नको. बरे केले देवा कुणबी केले, नाही तरी धंबेची मेला असतो. कुणब्याचा जन्म मागून घेतला, कष्टाचा जन्म मागून घेतला, इथंच जगतो मी, इथंच मरतो आणि इथंच मला या मातीमध्ये माझ्या पुरता स्वर्ग निर्माण करायचे आहे. ही वारकरी संप्रदायाची चळवळ आहे. वारकरी संप्रदाय समतेवर आधारित आहे. वारकरी संप्रदाय विवेकावर आधारित आहे. वारकरी संप्रदायाने ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, कर्मयोग सांगितला. हे आम्हाला तुम्हाला कुठेतरी कळावं म्हणून सप्ताह आहे, म्हणून भजन पूजन कीर्तन आहे. वाहत जाण्यासाठी, कुणाच्याही बळी पडण्यासाठी हे जीवन नाही, हे आयुष्य नाही. हे कुठेतरी आम्ही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. माय मौलानो, गाडगे बाबासारखा महापुरुष जगामध्ये झाला. अनेक साधू संत प्रचंड महान झाले, परंतु गाडगे बाबा निरक्षर होते, अंगठे बहादूर होते. गाडगे बाबाने आम्हाला तुम्हाला काय सांगितलं ते जाणून घ्या. खरा देव, खरा धर्म. एकदा गाडगे बाबा कधीच आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या मंदिरामध्ये गेले नाही. गाव साफ करायचे, मंदिर साफ करायचे, कट्टेवटे साफ करायचे, धर्मशाळा साफ करायचे, संडास साफ करायचे, गल्लीच्या गल्ली काम करायचे, घाम गाळायचे आणि माय भाकर दे, माय पाणी दे, लाकडं फोडायचे, गौऱ्या विचू लागायचे, गौऱ्या रचू लागायचे. गावभर असा कार्यक्रम चालायचा. ते गाडगे बाबा एकदा भक्तांच्या आग्रहात, 6 भक्त सोबत होते, चला बाबा आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ. त्यांच्या खातर मंदिरात गेले. मंदिरात गेल्याबरोबर बडवे, पंढरपूरची बडवे त्याने विचारलं, कोण आहेस तू? माणूस. अरे कोण आहेस तू म्हणजे कोणत्या जातीचा आहेस? माणसाच्या जातीचा आहे. नाही कळला गाडगे बाबा आम्हाला. बडव्याने काय विचारलं? त्याला जात जाणून घ्यायची होती. शूद्र असेल, महार असेल, मांग असेल, त्याला मंदिरात प्रवेश नाही.
काल परवापर्यंत या प्रथा आणि परंपरा होत्या. आजही आमच्या गावागावातल्या मंदिरामध्ये शूद्रादिशूद्र लोकांना प्रवेश नाही. अरे बाबा, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुलला शिवरली रंगा म्हणून आम्हा तुम्हाला व्यवस्थेला परमेश्वरला प्रश्न विचारणारा चोखा मिळायची हत्या झाली. तुकडे तुकडे करून चोखा मिळायचा खून करण्यात आला. त्या चोखा मिळायला जिवंतपणे कधीही पंढरपूरच्या मंदिरामध्ये भाडीवाने येऊ दिलं नाही. माहिती राहो तुम्हाला, तुळजापूरच्या मंदिरामध्ये कुंडामध्ये एका भाडीवानी लघवी केली. काहीच वाटत नाही आम्हाला. जाहीर बोलतोय ना, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. आम्हाला काहीच वाटत नाही. भक्त आहे ना, तर सगळं माफ आहे. आम्ही काही केलं की आम्हाला शिक्षा आहे. अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, असे प्रसंग घडले. कोण आहे म्हणून विचारल्याबरोबर माणूस जी कुण्या जातीचा आहे, माणसाच्या जी जातीचं म्हटल्यावर भडीवाला राग आला. भडीवाली पाठी 2-3 धपाटे मारले गाडगे बाबाच्या. गाडगे बाबा थोडं दूर गेले, डोळ्यात पाणी आलं, अश्रू गळायला लागले. गाडगे बाबा त्या भक्तांना म्हणाले, अरे आपला पांडुरंग इथं नाही, चला मी तुम्हाला जिता जागता पांडुरंग दाखवतो. चला तुम्हाला जिता जागता बोलणारा बसणारा उठणारा पांडुरंग दाखवतो. कुठे गेले गाडगे बाबा? गाडगे बाबा पंढरपूरच्या झोपडीमध्ये गेले, झोपडपट्टीमध्ये गेले. हात तुटलेले, पाय तुटलेले, अनेक रोग झालेले, सडलेले शरीर असलेले त्या झोपडपट्टीमध्ये गेले. त्यांच्या जखमा पुसून मल्लम लावून गाडगे बाबा पट्टी करत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं. बाबा, लई दिवसाला आलात की तुम्ही, कुठं गेलतात बाबा? त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले, त्याच्या चेहऱ्यावर आनंद यायला लागला. गाडगे बाबाला बघून गाडगे बाबा म्हणाले त्या भक्तांना, माझा पांडुरंग इथे आहे, माझा पांडुरंग इथे आहे. कुठं चाललात? काय करायला? मी देवाचा अवतार, मी महादेवाचा अवतार, मी विठ्ठलाचा अवतार, मी कृष्णाचा अवतार, मी रामाचा अवतार. म्हणून देवाधर्माच्या नावावरती भोगवादी प्रवृत्ती प्रचंड वाढलेली आहे. आमच्या हातात दगड काय येत नाही, आमच्या हातात बंदूक काय येत नाही, आमच्या हातात तलवार काय येत नाही, त्याच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभं का टाकत नाही. अरे आम्ही तुम्ही सगळे नपुसकाने षड झालो. माय माऊल्यानं माफ करा. हे आतून शब्द येत आहेत. बोलविता धनी वेगळाची. औरा शाजनी गाव आहे, गणेश मंदिर आहे, तिथं प्रवचनाला मला बोलवलं आणि नुकतंच एक प्रकरण झालेलं होतं. त्या प्रकरणाच्या विरोधामध्ये मी आवाज उठवला. सगळ्या महिलांनी माझ्यासोबत आवाज उठवला आणि त्याचा धिक्कार केला, निषेध केला. काल माचळ गावामध्ये प्रवचन झालं, त्याच्या अगोदर चिलवंतोडी गावामध्ये प्रवचन झालं, त्याच्या अगोदर आनंदवाडीमध्ये गावामध्ये प्रवचन झालं. युट्यूबला उपलब्ध आहे. मी गावागावात सांगतो. मला आनंदवाडीच्या एका माणसाने म्हटलं, गुरुजी शिक्षणावरही बोला. मी म्हटलं, शिक्षणावर काय बोलू? तरी बोला. मी एक उदाहरण सांगितलं, तुम्हाला पण सांगतो. तुम्हाला अजिबात आवडणार नाही. तुम्ही मला शिवाशाप द्याल, नागोळे मोडाल, बोट मोडाल, जमलं तर जाताना पाठीत 2 दगडबी टाका. मी ते नोबेल पुरस्कार समजतो, ज्ञानरत्न पुरस्कार समजतो, भारतरत्न पुरस्कार समजतो. तुम्हाला करा जे काय करायचं आहे ते. सगळ्या स्वातंत्र्य साधू संतांना तुम्हाला दिलेलं आहे. माय माऊल्यानो, त्यांच्या कार्यक्रमाला लाखोंची संख्या असते, गाड्या ठेवायला जागा पडत नाही. त्यांच्या कार्यक्रमाला पंतप्रधान असतात, मुख्यमंत्री असतात, खासदार असतात, आमदार असतात, सगळे लोक असतात. प्रचंड ज्ञानी, डिग्रीवाले, व्यापारी, उद्योगपती सगळे लोक त्यांच्या कार्यक्रमाला असतात. जागा पडत नाही. कुणीकडे चाललो, कुणीकडे जायचं आहे, ध्येय काय, वाट काय. कार्यक्रम सुरू झाला. पंढरपूरला होतो, कैकाडी महाराजच्या मंदिरात होतो. भारत महाराज आमच्यासोबत होते आणि अनेक कीर्तनकार खेड्यापाड्यातले, ताण्या वस्तीवरचे, शेतकऱ्यांचे पोरं कीर्तनकार आमच्यासोबत होते आणि सांगत होते, सर तुम्हाला माहिती आहे का, पाठीमागं एका महाराजाचा कार्यक्रम चालू आहे. किती रुपये घेतले असतील? मी म्हटलो 10,000, 15,000, 25,000, 1,00,000. येड्या गुरुजी तुम्ही म्हटले. 1 कोटी रुपये घेतले महाराजांनी. किती? 1 कोटी. घाम गाळणारा माणूस दानपेटीमध्ये रुपये टाकताना सुद्धा 10 रुपये टाकेल, 5 रुपये टाकेल, 2 रुपये टाकेल, जास्तीत जास्त 100 रुपये टाकेल, 5 रुपये टाकेल. कष्टाचा पैसा कमावणारा माणूस दानपेटीमध्ये त्याच्या मोजमापानुसार टाकेल. 1 किलो सोनं, 2 किलो सोनं दानपेटीमध्ये तिरुपतीच्या. पापाचा पैसा आहे. माझ्या कष्टाचा पैसा मी नाही टाकणार, मी गोरगरिबांना देईन. पुढं काय होते त्या पैशाचं? तिरुपतीच्या ट्रस्टीमधला एक माणूस अशोक खराताच्या टोळीमध्ये सापडलेला आहे. प्रमाण आणि पुरावे देऊन सांगतोय, माय माऊल्यानं हे एवढं वाईट आहे. महाराजांचा कार्यक्रम झाला, अनेक गोष्टी महाराजांनी सांगितल्या. काही कीर्तन नाही, काही भजन नाही, काही तत्वज्ञान नाही. तोडगे सांगणारा महाराज, तोडगे सांगणारा महाराज. दोनच दृष्टांत देतो. नवरा बायकोचं जमत नाही, नवऱ्याला एकदा बोलवायचं, बायकोला एकदा बोलवायचं, मधलं काढून घ्यायचं आणि तोडगे सांगायचे. काय तोडगे सांगायचे? काय करा, एक परात घ्या, कापूर जाळा, उदबत्ती लावा, नैवेद्य ठेवा आणि शेजारीचं तुमचं जमत नाही ना, त्या दिशेने बोटं मोडा आणि आरती करा. तिकडे जाऊन दारा तिच्या घरात. ते शनी तिकडे जावं, आपल्याकडे नको.
कुठकुठं फिरवायची आरती? खिडकीत फिरवा, दारात फिरवा, संडासरूमध्ये फिरवा, बाथरूममध्ये फिरवा. तुमच्या घरामध्ये शुभ शुभ होईल. सगळं तुमचं अशुभ निघून जाईल, साडेसाती निघून जाईल, शनी निघून जाईल. हे सांगणारा महाराज ह्या गोंदगिरीच्या नावावरती करोडो रुपये कमवतो. बुद्धी सुंद पडते हो. घरावर वीज पडली, आमचं घर उद्ध्वस्त होतं, पुन्हा आमचं घर उभारी येत नाही. त्याला का देत नाही मदत म्हणून? एखादा चांगला माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय, पैसे नाहीत खिशात, देव माणूस आहे, आमचे जात नाहीत हो 5-10 हजार रुपये त्याच्याकडे, महाराजाच्या पायावर जातात. अशा महाराजाच्या बुद्धगिरीच्या पाठीमागे आम्ही लागलो. असे तोडगे सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे, शुभ अशुभ, पंचांग, ज्योतिष. माय मावल्यानो, पुढचं दृष्टांत देतो, अत्यंत दुर्दैवी आहे. खूप ज्ञानी लोक कार्यक्रमाला बसलेले आहेत आणि तो काय सांगतो, तुमचे मुलं अभ्यास करताना त्यांना समजत नसेल, परीक्षा देताना पेपर अवघड जात असेल, तुमची मुलं पास व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही काय करा, बेलाचे 3 पानं घ्या. लय फेमस महाराज आहे, लय मोठा महाराज आहे. वाजरखेडला 32 लाखाचा मंडप होता, पण दुसरे महाराज होते साधे. मंडप 32 लाखाचा होता. महाराजांनी 30-40-50 हजार एका दिवसाला घेतले. तो सांगतो की तुम्ही काय करा, 3 बेलाचे पानं घ्या, त्याला मध लावा, महाराजाच्या पिंडीला चिटकवा, प्रार्थना करा, मी आशीर्वाद देतो, तुमचा मुलगा पास होईल. होईल का एमपीसी परीक्षा पास? होईल का यूपीसीची परीक्षा पास? आयसी परीक्षा पास? पेपर समजत नसेल, पेपर कळत नसेल, अभ्यास होत नसेल, अभ्यास करत नसतील तर हे करा असं सांगितलं. कार्यक्रम संपला. माय माऊल्या महाराजाच्या पावर पैसे ठेवायला 1000, 2000, 500, 100 पोतं भरून पैसे महाराजाच्या गाडीमध्ये 1 कोटी आयोजकाकडून मिळाले. महाराज काय सांगतात आम्ही विचार करत नाही, आम्ही ऐकतो, घरी निघून जातो. प्रश्न का करत नाही? भक्तांनी प्रश्न केले पाहिजे. केन उपनिषेध, प्रश्न उपनिषेध वाचा. हिंदू साहित्य, भारतीय साहित्य म्हणताना, वैदिक साहित्य म्हणताना वाचा, बघा काय सांगितलंय ते. प्रश्न विचारा. प्रश्न विचारलं की तुमची तुम्हाला उत्तर मिळतात. प्रश्न न विचारणार साधकच असू शकत नाही. प्रश्न विचारले पाहिजेत, उभं टाकून प्रश्न विचारले पाहिजे. आम्ही प्रश्न केला, आम्ही प्रश्न विचारले. आणि तुम्हाला माहित राहा माय मौल्यानो, तुमची मुलं पास होतील म्हणून करोडो रुपये लुटणारा हा जो महाराज आहे ना, प्रदीप मिश्रा नावाचा महाराज आहे. दंड थोटून सांगतो, प्रदीप मिश्रा कोट्यावधी रुपये युपीचे लोक आहेत. त्यांना इकडे संप्रदाय संपवायचे आहेत, इकडे चळवळी संपवायच्या आहेत, इकडे समता संपवायच्या आहे, इकडे वारकरी संप्रदाय संपवायचे आहे, इकडे सगळं त्यांना संपवायचे आहे आणि परत एकदा ठेकेदारी निर्माण करायची आहे. असं सांगणारा प्रदीप मिश्राच्या विरोधामध्ये मी जाहीरपणे बोलतोय. माझा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. कर्नाटक बघणार आहे, महाराष्ट्र बघणार आहे, भारत बघणार आहे, जगातले अमेरिकेतले आपल्या चळवळीतले लोक बघणार आहेत. त्याचा स्वतःचा मुलगा येता 8वीच्या वर्गामध्ये नापास झालेला पुरावा माझ्या मोबाईलमध्ये. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. घ्या पूजा करून, बोलवा त्यांना, ठेवा कार्यक्रम. ह्याच्या पाठीमागे राजकीय षडयंत्र आहे, मतपेट्याचं राजकारण आहे. देव नाही, धर्म नाही, काही नाही, सब झूठ आहे. देव इथं आहे, आत आहे. कुठे शोदेशी काशी, मी म्हणालो तुम्हाला, कुठे शोदेशी रामेश्वरी, हृदयातला भगवंत राहिला उपाशी. माझी गुरु आहे तिकडे उजव्या बाजूला. त्याने आम्हाला शिकवलं, नामय मंदिर, नामय मस्जिद, नामय काबे कैलाश में, खोजी होय तो तुरंत मिलो यो, पलभर की तलाश में. इथे आहे. मारुती रायने इथं दाखवलं, माझा राम कुठं इथं आहे. कुठे गेला तो राम? कुठं भटकालाय? कुठे पाहायला लागला तुम्ही? खूप वाईट आहे, खूप घातक आहे. करोडोमध्ये आपलीच माणसं महाराज उरले, व्हीआयपी ट्रीटमेंट वेगळी, पाठीमागची ट्रीटमेंट वेगळी, वेगळे. गरीब सामान्य माणूस गेलं तर दर्शन नाही. माय मौल्यानो, जाहीरपणे सांगतो, खूप मोठे विषय. मी अविवेकाची काजळीच झालेला आहे. अंधकार आहे, सगळीकडे अंधार दिसला आहे. आमची तुमची बुद्धी सुंद पडून गेलेली आहे. काय करावं कळत नाही. एक खूप मोठा महाराज गाजलेला होता, सत्यसाई बाबा लातूरला आले. असं केलं, सोन्याची माळ काढली. असं केलं, सोन्याची अंगठी काढली. कुणाला दिली? राजकीय लोकांना दिली, शेतकऱ्यांना दिली, मजुराला दिली, घामगाड्याला दिली, म्हातारीला दिली नाही. त्यांच्या सर्कलमधल्या लोकांकडे ते गेली. तसे प्रयोग तर काळेचा पण करून दाखवू शकतो, आम्ही पण करतो. अमेरिकेत जायचा, तो तिकडून तंत्रज्ञान घेऊन यायचं, केसामध्ये काही ठेवायचं आणि काही चमत्कार करायचा, असं करायचं. हे तुम्हाला लाईव्ह बघायला मिळू शकतं. याचे पुरावे आहेत आपल्याकडे. कुणाकडे पुरावे? माधव बावगे, प्रचंड क्रांतिकारी काम करणाऱ्या माणसाकडे याचे पुरावे आहेत, अगदी लिखित स्वरूपात आणि व्हिडिओच्या स्वरूपात. मी तुम्हाला पुरावा दिला, जा तुम्हाला काय करायचं. हे उद्धारकर्ते असू शकत नाही. हा, साधू संतांना
इथं येऊन कीर्तन करणाऱ्यांना, भजन करणाऱ्यांना पोट असतं, घरदार असतात, लेकरबाळ असतात. त्यांच्या कुटुंबापुरता, खाण्यापिण्यापुरता पैसा अवश्य द्या. त्यांची काळजी घ्या, त्यांचं पालनपोषण करा, त्यांना हातभार लावा, त्यांना आधार द्या. पण द्यायचं किती द्यायचं? लाखो, करोडो मध्ये? कुठले पैसे? हलगरला कीर्तन झालंय का मोठ्या महाराजाचं? किती घेतले त्या काळात? 1 लाख रुपये घेतले. सप्ताच बंद पडला 5, 7, 8, 10 वर्ष. गोरगरिबाच्या घामाचा, कष्टाचा पैसा कुठेही नका टाकू, त्याचा हिसाब द्या. हे खूप वाईट आहे, हे खूप घातक आहे. म्हणून माय मावल्यानो, मी तुम्हाला सांगता सांगता विषय थोडा पुढे घेऊन जातोय. म्हणून विवेक बुद्धी, विवेक शब्द खूप सुंदर आहे. विवेक शब्दावर मी 3 दिवस बोलू शकतो. विवेक शब्दावर, हे माझं स्वतःचं चिंतन आहे. विवेक शब्द काय सांगतो? विवेक, 3 अक्षर आहेत. वि म्हणजे विचार. कसला विचार? शुद्ध विचार, निर्मळ विचार, कल्याणाचा विचार. वे म्हणजे काय? वेचणे, वेध घेणे. कशाचा? शुद्धतेचा, चांगुलपणाचा, धर्माचा, सत्याचा. विवेक शब्दाचा क शब्द आहे. क म्हणजे काय? कर्मयोग, कृती करणे. कोणती? चांगली. स्वतःच्या कल्याणाची, कुटुंबाच्या कल्याणाची, समाजाच्या कल्याणाची, जगाच्या कल्याणाची. म्हणजे काय? विवेक. या अर्थानं जगणं म्हणजे विवेक आहे. माय मौलानो, एकदा काय झालं, गाडगे बाबाचं नाव झालं. एक सावकार गाडगे बाबाकडे आला आणि म्हणाला, गाडगे बाबा, माझ्या गावात कीर्तन करता का? जी थांबायचं 5 मिनिटांमध्ये थांबतो, कारण प्रवचनाचा 1च तास असतो. तुम्हाला समाधी लागले, मलाही समाधी लागल्यासारखं झाले. तुम्ही ऐकत आहे, मी बोलतोय. माझं 2 तासाचं प्रवचन झालं. आजकाल म्हणतात की कोण ऐकलो आलंय. लोक उठायला तयार नाही. सिलोनवाडीमध्ये, मासनाळमध्ये लोक उठायला तयार नव्हते. मलाही समाधी लागलं सर, मला वेळेचं भान राहिलं नाही. मी वेळी सोडून गेलो. बरं झालं चिठ्ठी दिलात, तुमचे धन्यवाद. 5 मिनिटांमध्ये मी समारोप करतोय. ओरटीकर मामा म्हणतात, अजून घ्या, अजून पुढे पुढे घ्या. ठीक आहे, पुढचं भजन कीर्तन असतंय. नाही मावल्यानो, एक सावकार आला, म्हणला गाडगे बाबाला, गाडगे बाबा आमच्या गावामध्ये कीर्तन करा. गाडगे बाबा म्हणलं, करतो, पण माझी एक अट आहे, गोर गरीबाला गाव जेवण दे. पोळ्याचं गुळवणीचं जेवण दे, गावाला जेवण दे तुझी. ठरलं. गाडगे बाबा बैलगाडीमध्ये आले, गावात उतरले. 9:30, 10 वाजल्यातून पंक्ती सुरू झाल्या. गाडगे बाबांनी हातामध्ये दुर्डी घेतली, गावातल्या सगळ्या लोकांना जीव खाऊ घातलं. 4, 4:30 वाजले. दुर्डी खाली ठेवली आणि गाडगे बाबा घामाघूम झाले आणि जायला निघाले. सावकार धावत पळत आला, म्हणाला, हो कुठं चालत? मी जेवायचंय, तुम्ही जेवायचंय, आपण सगळे जेवण करूया. गाडगे बाबा म्हणाले, माझं पोट भरलं जी, माझं पोट भरलं. गाव जेवला, माझं पोट भरलं. गाडगे बाबा बैलगाडीमध्ये बसले, निघाले. गावच्या बाहेर आल्यानंतर गाडगे बाबा टणकन उडी मारून गाडीच्या खाली उतरले. गाडी मालकाला वाटलं, माझं काय चुकलं? बाबा काही चुकलं का? खाली उतर. गाडीवर खाली उतरला. जवळ आला. गाडगे बाबांनी चिमटा काढला, अंगातून लाल रक्त निघाले. गाडगे बाबा म्हणाले, अरे लय कमाई केलायस की रे, लय खाल्ला केलायस की रे. अरे तुझ्या गाडीला जी बैल झुकलेले नाही, त्यांची पोट खपाटीला गेलेली आहेत, बरगड्या दिसत आहेत, चिपणासारखं शरीर झालेले. त्याला चारा पाणी बघ रे, चारा पाणी बघ. याला म्हणतात संत, याला म्हणतात साधू. दुसऱ्याच्या भावना ओळखणं, पशु पक्ष्याच्या, प्राण्याच्या भावना ओळखणारा गाडगे बाबा आम्हाला जिवंतपणे कधीच कळला नाही. याच्या पुढचं सांगतो माय मोलांना. खरं म्हणजे आता वेळ झालेला आहे, थांबायचं आहे. मला शेवट करायचा होता, गाडगे बाबाच्या दृष्टाने शेवट करतो. एक तपस्वी साधू मोठा महाराज गावामध्ये आला. त्याचं प्रवचन सुरू झालं. प्रचंड लोक गावाची जमा झालेले आणि महाराजाचं प्रवचन रंगामध्ये आलं. आणि महाराजांनी प्रश्न केला, माझं तेज बघितलंय, माझ्या जटा बघितले, माझी दाढी बघितले, माझं वय काय असेल? एक बाबा उठला, म्हणाला 70-75 वर्षाचे. एक माऊली उठली, 100 वर्ष नाही नाही. पलीकडचा एक भक्त उठला, 150 वर्ष नाही म्हणला, 200 वर्ष नाही म्हणलं. तिकडे एक माऊली म्हणते 500 वर्ष नाही. तुम्ही आता सांगा म्हटला. त्याने काय सांगितलं त्या महाराजांनी? जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा सीतेचं स्वयंवर झालं, रामाने स्वयंवर जिंकलं आणि जनक राजाने मोठं जेवण दिलं. तिथं मी जेवायला बसलो होतो. साक्षात प्रभू रामचंद्राने मला जेवायला वाढलं. सीता मातेने मला तुपाची धार वाढली. आता सांगा माझं वय किती, आता सांगा माझं वय किती. लोक आश्चर्यचकित झाले. काय रिद्धी सिद्धी प्राप्त माणूस आहे, काय दैवी शक्ती प्राप्त झाली आहे, काय अवतार आहे, प्रभू रामचंद्राच्या काळातला महापुरुष. अरे बापरे, सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. त्या गर्दीमध्ये एक म्हातारा पुढं आला, हातामध्ये बूट आणि चप्पल घेऊन पुढं आला. फड 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 त्या महाराजाला मारायला सुरुवात केला. कुणाला काही कळलं काय होते का नाही. महाराज गांगरून गेला, महाराजाला घाम सुटला, महाराज लटपट कापायला लागले. गाडगे बाबा म्हणाले,
काय म्हणाले, अरे बाबांनो तुम्हाला माहित नाही याला का मारतो ते, सांगा सांगा बाबा का बरं मारतोय, हा घाबरलाय, त्याला घाम सुटलंय. गाडगे बाबा म्हणाले, जेव्हा सीतेचं स्वयंवर झालं तेव्हा याच्या बाजूला जेवायला मी बसलो होतो आणि सीतामाता तूप वाढत वाढत माझ्याकडे आली. सीतामातेचा हात धरला आणि म्हणाला, धोब्याचा आहे, परटाचा आहे, शूद्र जातीतला, उगा पंक्तीला येऊन बसले, ह्याला तूप वाढू नका म्हटले. म्हणून त्यावेळेचा राग मी आता काढलो. सांगा आता गाडगे बाबाचं वय किती आणि महाराजाचं वय किती. लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. गाडगे बाबा तर काल परवाचे सोबत दिसले. अशा पद्धतीची भोंदुगिरी वेगवेगळ्या पद्धतीने देवाधर्माच्या नावावरती करणारी माणसं आमच्या तुमच्या जीवनाचा उद्धार करणार नाहीत. म्हणून सावध व्हा. जे कारण दिले गांधले त्याशी म्हणे जो आपुले देव तेथे जे जाणावा तोची साधू ओळखावा. स्वामी विवेकानंद काय म्हणाले, दरिद्री नारायणामध्ये माझा विठ्ठल आहे, माझा पांडुरंग आहे, माझा राम आहे, माझा कृष्ण आहे. त्या दरिद्री नारायणाची सेवा करा. जन सेवा हीच ईश्वर सेवा आहे असं आमच्या तुमच्या साधूंना सांगितलंय. म्हणून माय मावरानो, आजची प्रवचन सेवा या वरवटी गावातल्या सगळ्या मायबापाच्या चरणावरती समर्पित करतो. या ठिकाणी थांबताना दोन गोष्टी. मेल्यानंतर माणसाच्या देहाचा वास उठतो. 5-6 तास सुद्धा घरामध्ये कोणी ठेवून घेत नाही. लवकर काढा, मोठा लवकर करा. आबाळ उठलंय, लांब जायचंय, परगावचे लोक आहेत, मग घाई करून देह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. मी मेल्यानंतर माझ्या देहावरती कुठलंही कसले कर्मकांड होणार नाही. मेल्यानंतर तोंडात सोनं घालतात, तुळशीची पानं घालतात, नाना प्रकारचे कर्म करतात. हाडे इथं टाकावं, तिकट टाकावं, संगमाला टाकावा, काशीला घेऊन जावं का मथुरा घेऊन, त्याच्यावर भांडणे होतात. मायबापाचा खर्च कोण करायचं याच्यावर भांडणे होतात. मी मेल्यानंतर कुठलंही कर्मकांड माझ्या देहावर होणार नाही. मी मेल्यानंतर 6 तासाच्या आत माझा देह विलासराव देशमुख हॉस्पिटलला जाणार आहे, कारण मी देहदान केलेलं आहे. मी कर्मकांड मानत नाही, मी अंधश्रद्धा मानत नाही, मी असलं काही मानत नाही. जे काही करायचं जिवंतपणे करा, जिवंतपणे प्रेम द्या, जिवंतपणे समजून घ्या. मेल्यानंतर काय नाही, त्या निर्जीव देहाला काही कळत नाही. माझ्या बायकोनं देहदान केलं आणि माझ्या मुलाने सुद्धा देहदान केलंय. माझ्या एका घरामध्ये 3घांनी देहदान केलेलं आहे. मेल्यानंतर सुद्धा 4-5 तासापर्यंत माणसाचे डोळे काम करतात. आंधळ्या माणसाला डोळ्याचं रोपण केलं तर त्याला जग दिसतं. हा पुनर्जन्म आहे. कारण मी कवच कुंडलं दान केली, शिवराजाने आपल्या मांडीचं मांस दान केलं आणि कर्नाटकातल्या या मातीमधल्या एका भक्ताने आपल्या मांडीचं कातडी काढून महात्मा बसवेश्वरांच्या पायामध्ये आपली पादार्पण घातली. म्हणून मायबाबांनी द्यायला शिका. देव म्हणजे काय, जो देत राहतो तो देव, बाकी काय नाही. आपण द्यायला शिकलं पाहिजे. घ्यायला बसलेले खूप माणसं आहेत, आपण द्यायला शिकलं पाहिजे. आजचं निरूपण या ठिकाणी थांबतो. आदरणीय काळे सर, वरवंटीकरजी, आदरणीय धानुरे सर, या सगळी मंडळींनी मला बोलवलं, माझा सन्मान केला. एवढ्या शांततेने एवढे लोक सगळे बसून ऐकले. कोणी दगड मारला नाही, कोणी शिवाशाप दिला नाही, कोणी बोटं मोडलं नाही, कोणी वाईट म्हणलं नाही, कोणी अपमान केला नाही. समाज चांगला असतो, माणसे चांगले असतात, देव चांगला आहे, धर्म चांगला आहे, त्याला वाढवूया, त्याला पुढे घेऊन जाऊया. इथं थांबतो. असतो मा सदगमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युमा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती.